एक्सपेन्स काय जास्त आणि एक्सपेन्स जास्त असल्यामुळे त्याला डेफिसिट म्हणतात. काय म्हणतात? डेफिसिट. आणि जर एक्सपेन्स कमी असतं तर त्याला सरप्लस म्हटलं असतं. काय म्हटलं असतं? पण आपलं बजेट काय? डेफिसिट. मॉडेल काय? डेफिसिट. डेफिसिटचं बजेट होतं. मग जो डेफिसिट असतो ना, म्हणजे आपल्याला जे कमी उत्पन्न येतं आणि आपल्याला जास्त खर्च करावा लागतो, तो आपण कशातून भरतो? बोरोइंग. कशामध्ये? बोरोइंग. सो हायर द डेफिसिट, मोठे बोला काय? हायर द बोरोइंग्स. जेवढं डेफिसिट तेवढं बोरोइंग्स. त्याच्यामुळे आपण बोरोइंग्स केलं. बोरोइंग्स अँड लायबिलिटीज. बोरोइंग्स अँड लायबिलिटीज. आजच महाराष्ट्र सरकारचं बजेट आलेले आहे. तर महाराष्ट्र सरकारवर 11 लाख करोड, किती? 11 लाख करोडचं बजेट. आणि गुड न्यूज अशी झाली की महाराष्ट्र जो आहे ना, आता ऐकावर काय इंटरेस्टिंग गोष्ट आहे, महाराष्ट्र हा जगातली 13th लार्जेस्ट इकॉनॉमी झाली. किती? 13. महाराष्ट्रावर कमी, भारत नाही म्हणते, महाराष्ट्र जगामधली 13वी इकॉनॉमी झाली. किती? 13वी. म्हणजे महाराष्ट्र याच स्पीडने झाला ना, तर काही दिवसात महाराष्ट्र आहे ना रशियाला ओव्हरटेक करेल. कोणाला? रशियाची $1.2 ट्रिलियन आहे आणि महाराष्ट्राची 1 ट्रिलियन जायचे चान्सेस आहे 2028 पर्यंत. 2028 म्हणजे रशियाला ओव्हरटेक करेल, हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राची प्रगती जोरदार आहे, नाही का? तर याच्यामध्ये तसंच काय झालं की आपल्या देशाचा विषय बोलला ना, तर 24% बॉरोइंग. किती? 24%. म्हणजे आपण जर 53 लाखचे 24% काढले ना, तर जवळपास 13,25,000 करोड. किती? 13,25,000. एवढं आपण बॉरोइंग करतो. काय करतो? बॉरोइंग. आता तुमच्या मनात प्रश्न आहे की आपण एवढं उधार का बरं घेतो, किंवा त्याचं कारण काय? कारण की आपल्याला आहे ना, हा जो एक्सपेन्स असतो ना, तो आपल्या वेगवेगळ्या प्रकल्पामध्ये, म्हणजे हायवेज काय? हायवेज. डॅम काय? डॅम. सोलर प्लांट काय? सोलर. न्यूक्लिअर प्लांट काय? न्यूक्लिअर. मेट्रो प्रकल्प काय? मेट्रो. त्याच्यानंतर बुलेट ट्रेन काय? बुलेट ट्रेन. असे भरपूर लार्ज स्केल प्रोजेक्ट आहे. टनेल आहे काय? टनेल आहे. ते भरपूर आहे. सीलिंग रोड आहे काय? सीलिंग रोड. अशा भरपूर प्रोजेक्ट मध्ये पैसे आपण इन्फ्यूज करतो. आता जेव्हा आपण प्रोजेक्ट बनवतो, तर प्रोजेक्ट बनवतात तेव्हा लेबर कुठला असतो? इंडियन. कुठला असतो? इंडियन. त्या लेबरला काय मिळतं? एम्प्लॉयमेंट. काय मिळतं? आणि वन्स दे गेट द एम्प्लॉयमेंट, देअर पर कॅपिटा इन्कम विल बी इन्क्रीज. पर कॅपिटा इन्कम असतो ना प्रति माणसी, तो काय होणार आहे? वाढणार आहे. तो पर कॅपिटा इन्कम वाढला का नॅचरली नॅशनल इन्कम वाढेल. काय वाढेल? नॅशनल इन्कम. काय? नॅशनल इन्कम जेव्हा वाढतो तेव्हा जीडीपी वाढतो. काय तो? जीडीपी म्हणजे काय असतो? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. काय? ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट. एखाद्या देशाचं सकल घरेलू उत्पादन आहे ना, म्हणजे ज्याच्यावर जीडीपी इज अ बॅरोमीटर ऑफ इकॉनॉमिकल स्टेटस. जीडीपी इज द लाऊड बोला. काय? GDP is the barometer of economical status of the country. एखाद्या देशाचं आर्थिक स्थिती कशी आहे, कशावर रेट करता येते? जीडीपी. कशावर? जीडीपी. आणि मी भरपूर वेळा सांगितलंय तुम्हाला वेगवेगळ्या देशांची जीडीपी काय. तसं अमेरिकेचा जीडीपी $29.2 ट्रिलियन. किती? 29.2. आपण एक ढोबळ माणसासाठी $30 ट्रिलियन धरू. किती? 30 ट्रिलियन. $1 ट्रिलियन म्हणजे किती होतं? $1 म्हणजे 90 रुपये. $1 म्हणजे 90. आणि 1 ट्रिलियन म्हणजे 1 लाख करोड. किती? 1 लाख करोड. 90 गुणिले 30, 2700 लाख करोड. किती? 2700 लाख करोड. एवढं अमेरिकेची इकॉनॉमी आहे, नाही का? बरोबर. मग चायना किती आहे? चायनाची 19.2 आहे. किती? 19.2 म्हणजे जवळपास $20 ट्रिलियन. किती? 20 ट्रिलियन धरले आपण, तर 20 गुणिले 90. 20 गुणिले 90. आता डॉलर नाही घ्यायचं, युआन घ्यायचं ना, पण तरी डॉलर घेऊ आपण. काय घेऊ? डॉलरच्या हिशोबाने बघू, नाही का? तर 90 गुणिले 20 किती होता? 1800. म्हणजे चायनाची इकॉनॉमी 1700 लाख करोड. किती? 17 लाख करोड. नंतर 3 नंबर कोण आहे? 1 नंबर आलं जर्मनी. कोण आहे? जर्मनीची जवळपास 4.7 आहे. 4.7 to $5 ट्रिलियन. आपण 5 धरू. किती धरू? 5. 9 5 are 45 म्हणजे 450 लाख करोड. किती? 450. आणि 4 नंबर मोठे काय? 4 नंबर. पूर्ण जगात 4 नंबर कोण आहे? इंडिया. कोण आहे? इंडिया. सो इंडियाज इकॉनॉमी स्टँड्स ऑन $4.2 ट्रिलियन. किती? 4.2. 4.2 ट्रिलियन. तर $1 ट्रिलियन म्हणजे किती आहे? 90. 9 चौक किती होतात? 36. 9 दुने 18. 378 लाख करोड. किती? 378 लाख करोड. मोठे किती? 378 लाख करोड. एवढी भारताचं जीडीपी आहे.
समजलं? आता भारताचं बजेट किती आहे? 53 लाख करोड. किती? 53 लाख करोड. तर जवळजवळ तुम्ही त्याच्या 7 पट म्हणजे आपल्या बजेटच्या 7 पट जीडीपी. बजेटच्या काय? 7 पट. देशाकडे जेवढे पैसे पूर्ण भारतातल्या लोकांकडे त्याच्यापेक्षा 7 पट पैसे. किती पैसे? 7 पट. एवढे पूर्ण आहे नाही का? आता मग त्याच्या जो बोरोइंग्स करतो आपण काय करतो? मग आपण बोरोइंगचा जर हिशोब धरला 24% तर 13 लाख करोड आहे ना. तर आपले किती? 378 आहे. किती आहे? 378. म्हणजे आपण जर बघितलं ना तर आपल्या पूर्ण बजेटचा जर विचार केला पूर्ण बजेटचा तर त्याच्या 4% किती? 4%. 4% आपल्यावर बोरोइंग्स. किती? जीडीपीचा 4%. जीडीपीच्या 4% आपल्यावर बोरोइंग्स आहे. त्याच्यामुळे आता हे कसं मोजायचं? हे बघ 24 लाख करोड 13 लाख करोड झाले. किती झाले? 13 लाख करोड. भारताची लोकसंख्या किती आहे? 140. किती आहे? 140. म्हणजे जवळजवळ विचार केला तर प्रत्येक माणसावर 1 लाख रुपये कर्ज आहे. प्रत्येक माणसावर किती आहे? 1 लाख. 1 लाख रुपये कर्ज आहे. प्रत्येक माणसावर. हा, हे लक्षात ठेवा. बरोबर? मग याचा अर्थ आहे कर्ज चांगलं आहे का वाईट आहे? चांगलं आहे का वाईट? हे तुम्ही बघाल. म्हणजे त्याचा अर्थ काय? आता मी सांगतो चांगलं कसं असू शकतं आणि वाईट कसं असू शकतं. काय झालं? जेवढं जास्त कर्ज जास्त आहे तेवढं जास्त परिणाम काय होईल? हायर द बोरिंग्स. हायर द पुढच्या वर्षी आपल्याला काय पे करावं लागेल? इंटरेस्ट. मोठ्याने काय? इंटरेस्ट. आणि तुम्ही इंटरेस्ट जास्त पे कराल. इंटरेस्ट काय कराल? जास्त pay. नॅचरली नेक्स्ट इयरला आपल्याकडे डेव्हलपमेंटवर पैसे कमी होतील. येस और नो? Yes, sir. हायर द बोरिंग काय? Higher the borrowing. हायर द इंटरेस्ट काय? Higher the interest. हायर द इंटरेस्ट लोड द डेव्हलपमेंट. बोला मोठ्या वेळ काय? Higher the interest, lower the development. लोअर द डेव्हलपमेंट लोअर द जीडीपी. Lower the development, lower the GDP. बरं म्हणजे बोरोइंग कमी करणं हे आपल्या एक इकॉनॉमीचं एक उद्दिष्ट असतं नाही का? इकॉनॉमीचं उद्दिष्ट असतं नाही का? बोरोइंग कमी करणं. काय कमी करणं? Borrowing. बोरोइंग कमी करणं. हे पण मग आता बोरोइंग समजा बोरोइंग कमी केलं डेव्हलपमेंट कमी केलं तर चालेल का? नाही. कारण बोरोइंग जर कमी केलं डेव्हलपमेंट कमी केलं तर एम्प्लॉयमेंट कमी होईल. काय कमी होईल? एम्प्लॉयमेंट कमी केलं तर पर कॅपिटा इन्कम कमी होईल. काय कमी होईल? आणि पर कॅपिटा इन्कम कमी केला तर नॅचरली नॅशनल इन्कम कमी होईल. काय होईल? नॅशनल इन्कम कमी केलं तर काय कमी होईल? जीडीपी. म्हणजे पूर्ण त्याचा प्रभाव आहे. हो का नाही? मग आपण काय केलं पाहिजे? बोरोइंग्स वाढवलं पाहिजे का बोरोइंग्स कमी केलं पाहिजे? बोरोइंग्स वाढवलं पण नाही पाहिजे कमी पण नाही केलं पाहिजे. बॅलन्स पाहिजे. काय पाहिजे? Balance. आणि बोरोइंग्स कुठून केलं पाहिजे हे महत्वाचं आहे. बरोबर? आता भारतातलं डोमेस्टिक बोरोइंग किती नाही? 9% नाही. किती आहे? 9%. मोठ्या किती? 9%. पण आपण जपान कडून जे लोन घेतले ते 0.5%. किती? 0.5%. म्हणून आपल्याकडे जास्तीत जास्त एफडीआय करतो आपण. जास्तीत जास्त काय? FDI. एफडीआय किंवा फॉरेन वरनं लोन घेतोय. जसं वर्ल्ड बँक आहे, IMF आहे, ब्रिक्स बँक आहे, जपान आहे, असोसिएट्स कंट्री आहे. बरोबर का नाही? बिकॉज दे आर गिव्हिंग द लोन at the rate of 0.5 to 1%. 0.5 to 1%. or almost 3%. Almost काय? 3%. आता विचार करा आपण बोरोइंग केलं 13 लाख करोड आणि सेव्हिंग पण केलं 13 लाख करोड. आपल्या भारतात 13 लाख करोडवर व्याज 7% मिळेल. किती? 7 ते 6% मिळेल का नाही? हो का नाही? आणि आपल्याला लोन किती द्यावं लागतात? 3. म्हणजे डायरेक्टली आपल्याला कितीचा फायदा होतो? 4%. मोठ्याने किती? 4%. म्हणजे दर वर्षाला आपल्याला 52,000 करोडचा फायदा तर इंटरेस्ट मध्येच मिळतोय. किती मिळतोय? इंटरेस्ट. म्हणून जे लोक मूर्खासारखं बोलतात ना की आपल्या देशावर कर्ज झालंय तो मूर्खपण आहे. कर्ज कोणी असंच देतं का? जा बरं तुम्ही मार्केटला मला कर्ज पाहिजे असं नाही. कोणी घर देता का? घर असं कर्ज देता? कर्ज कोण देणार आहे तुम्हाला? कर्ज असंच कोणी देत नाही. आता पाकिस्तान भीक मागत जातं. देतात कोणी कर्ज त्यांना? नाही देत. का देत नाही? त्यांची लायबिलिटीच नाही, त्यांची कुवतच नाही. बरोबर ना? हो का नाही? खिशात नाही जाणार बाजीराव म्हणा असा प्रकार त्यांचा नाही का? तर त्यांचा प्रकारे पाकिस्तानला कोण विचारते? पण भारताची लॉंग टर्म इकॉनॉमी, भारताचा जीडीपी पुढच्या 20 वर्षापर्यंत किती? 20 वर्षापर्यंत 8 ते 10% दरम्यान. म्हणून भारत ग्रोईंग कंट्री. काय? Growing country. त्याच्यामुळे लोक त्याला लोन देत आहेत. समजतंय काय? हा, मग भारतातल्या लोकांनी सजग राहायला पाहिजे. भारतातल्या लोकांनी समजदार राहिला पाहिजे नाही का? आपण अकाउंटेबल राहिला पाहिजे. काय राहिलं पाहिजे? वेळेत कामं पूर्ण केले पाहिजे. तर म्हणून सगळ्यात पहिले महत्वाचं काय? बोरोइंग. पुढे काय? Borrowing. नंतर अजून कुठून आपल्याला पैसे येतात बघा. कॉर्पोरेशन टॅक्स. पुढे Corporation tax. इन्कम टॅक्स. काय? Income tax. नंतर कस्टम. काय? Custom. युनियन एक्साइज. काय? Union excise. जीएसटी. काय? GST. नॉन टॅक्स रेव्हेन्यू. काय? Non-tax revenue. नॉन डेट कॅपिटल. बरं, असे वेगवेगळे सोर्सेस होते. आता नॅचरली आपल्याला बोरोइंग कमी करायचं तर आपल्याला टॅक्स वाढवावा लागणार आहे ना? हो. टॅक्स म्हणजे टॅक्स पर्सेंटेज नाही. टॅक्स याचा अर्थ काय?
तर टॅक्स म्हणजे टॅक्सच्या भरणाऱ्यांचं प्रमाण. टॅक्स भरणाऱ्यांचं प्रमाण. आता टॅक्स भरण्याचं प्रमाण कधी वाढेल? जेव्हा टॅक्सचं प्रमाण कमी होईल. हो का रे? हो. मग मागच्या वेळेला एक मी मुद्दा मांडला होता, टॅक्स टेररिझम. काय? टॅक्स टेररिझम. एकदम जबरदस्त मुद्दा होता नाही का? टॅक्स टेररिझम म्हणजे काय होतं? आता आपल्या भारतात तुम्ही इनोवा गाडी घ्या, कोणती? इनोवा. किंवा एक्सयूव्ही घ्या, समजा 30 लाखाची गाडी. किती? 30 लाख. 25 धरा तुम्ही. किती धरा? 25. आता 25 वर 28% टॅक्स होता. किती? 28. पहिले. आता नाही 28, पण पहिले किती होता? 28. 28 तर 25 लाखाच्या 28% म्हणजे 28 लाखाचे 25%. बरोबर ना? आठवतं का ना? X% ऑफ Y. तुम्ही याच्या यादीत बोला ना. X% ऑफ Y इज Y% ऑफ X. मग तुम्हाला 28 लाखाचे 25% म्हणजे 7 लाख होतं ना? 7 लाख रुपये टॅक्स भरताय तुम्ही एक जेव्हा एक्सयूव्ही गाडी घेता, आणि तुम्हाला 6 लाख रुपयाला तर स्विफ्ट गाडी होऊन जाते. हो का नाही? म्हणजे जेवढं तुम्ही याच्यावर टॅक्स भरायचे तेवढ्यामध्ये एक स्विफ्ट गाडी घ्यायची, माहिती ना? आता जसं टूथपेस्ट वर साबण फ्री तसा प्रकार व्हायचा नाही. मग याचा अर्थ काय होतो माहिती का? इकडे लक्ष द्या की मुळामध्येच आपल्याकडे जो टॅक्सेशनचं जे आहे ना प्रमाण, ते इतकं जास्त होतं. सुपर रिच टॅक्स. काय? सुपर रिच टॅक्स आपल्याकडे 40% पर्यंत पोहोचला होता. किती? 40. म्हणजे जो 1 करोड रुपये कमवतोय ना, त्याला 40 लाख रुपये टॅक्स भरायचा. किती? 40 लाख. त्याच्यामुळे आपण रिसेंटली पाहिलं बघा, विराट कोहली. कोण आहे? विराट कोहली. विराट कोहली, प्रियांका चोप्रा हे बाहेरच्या देशात जाऊन राहायला लागले, माहिती ना? आता हो. दुबईत राहायला लागले. कुठे? दुबई. तर दुबईत तुम्हाला माहिती की दुबई ही नॉन टॅक्स कंट्री आहे. काय? नॉन टॅक्स कंट्री. तिथे टॅक्स फ्री कंट्री आहे ना. मग यांना काय वाटतं की टॅक्स तर आपल्याला वाचून देईल, पण आता काय झालं बघा, दुबईला सिक्युरिटी राहिली काय? नाही. तिथली सगळ्यात उंच बिल्डिंग बुर्ज खलिफा. कोणती आहे? बुर्ज खलिफा. तिला धोका निर्माण झालाय, माहिती ना? आता हो. हो का नाही? मग आता याचा अर्थ काय होतो माहिती का? तसंच प्रमाणाने हे जे देशाच्या बाहेर पळून जात आहे ना, ते बिकॉज ऑफ टॅक्स स्ट्रक्चर आहे. बिकॉज ऑफ काय? म्हणून आपल्याला जगाच्या लेवलला टॅक्स आणावा लागणार नाही का? टॅक्सचं प्रमाण कमी करावं लागणार. कारण मी सांगितलं की पहिले आपल्या भारतात 4% लोक टॅक्स भरायचे. किती? 4%. तेव्हा आपली लोकसंख्या 120 लाख करोड होती. किती? 120 लाख करोडचे 4% धरले तर 4.8 करोड होता. 4.8 करोड. हे लोक टॅक्स रिटर्न भरायचे. टॅक्स काय? रिटर्न. आणि 1.25%. किती? 1.25% लोक हे टॅक्स भरायचे. आता 120 लाखाचे 1.25% म्हणजे 2 करोड होता. किती होता? 2 करोड. म्हणजे पूर्ण भारतात 2 करोड लोक होते जे ऍक्च्युअल टॅक्स भरायचे. म्हणजे पूर्ण देशाचं टॅक्स किती लोक भरणार? 2 करोड. आणि उरलेले लोक खात बसणार नाही का? अशी आपली देशातली स्थिती होती. म्हणून आपल्याला टॅक्स पेअर्स वाढवायचे. काय वाढवायचे? टॅक्स पेअर्स. आता आपलं दुर्भाग्य काय की आपला सर्वात मोठा एरिया ज्याच्यात हाय एम्प्लॉयमेंट आहे ऍग्रिकल्चर. काय? ऍग्रिकल्चर हा टॅक्स एक्झिम्प्टेड आहे, म्हणजे त्याच्यावर काही टॅक्स नाही. लोक काय म्हणतात, शेतकऱ्याला टॅक्स लावला ना तर अजून गडबड होईल. मला काय एवढे वर्ष टॅक्स नाही लावून शेतकऱ्याची स्थिती सुधारली का? नाही. उलट टॅक्स लावून सुधरेल. का सुधरेल मी ते सांगतो तुम्हाला नाही का? कारण जेव्हा लोक त्या वस्तूला टॅक्स लावतील ना, तेव्हा लोक त्याला महत्व देतील. समजतं ना आता? मोठ्या हो का रे? हा. आता मला सांगा, आपल्याला मेथीची भाजी, पालकची भाजी रस्त्यावर भेटते, कोणी तिला व्हॅल्यू देतं का? नाही. पिझ्झा शोरूम मध्ये मिळतो. असं गंगेवर तुम्हाला पिझ्झा दिसला का? चला 10 रुपये डझन, 15 रुपये. ऐकलं का? नाही. त्याच्यामुळे कोणी त्याला महत्व देतं. कशाला देतं? कारण हेच महत्व आहे. जर ऍग्रिकल्चरला महत्व द्यायचं ना, तर ऍग्रिकल्चर टॅक्स असणं खूप काय? गरजेचं आहे. खूप गरजेचं आहे. ऍग्रिकल्चर टॅक्स तयार केला ना, तर त्याला ना सेस म्हणतात. काय म्हणतात? सेस. याचा अर्थ तो टॅक्स त्यालाच वापरायचा. म्हणजे समजा तुम्ही ऍग्री टॅक्स वापरला ना, त्याच्यातून जो रेव्हेन्यू येणार तो ऍग्रिकल्चर साठीच वापरायचा. काय? जसं आपल्याकडे एज्युकेशनल सेस आहे. काय? Educational. म्हणजे तुम्ही पेट्रोल विकत घेता ना, तर पेट्रोलवर 2 रुपये एज्युकेशन सेस असतो. काय? 2. मोठ्या किती? 2 रुपये. आता भारतामध्ये पेट्रोल आयात किती होतं? 8 लाख करोडचं. किती? 8 लाख करोड. 8 लाख करोडचे 10% किती? 80,000. किती होता? 80,000. आणि 1% किती होता? 8,000. म्हणजे 16,000 करोड. किती? 16,000 करोड एज्युकेशन सेस आहे आपल्या. म्हणजे आपण सर्वजण देत असतो गव्हर्नमेंटला की एज्युकेशन कर. तरी बघा, कुठलाही कोणताही माणूस शिकतो तर तुम्हाला काय केलं देशाने? तुला काय केलं? हो, मी पेट्रोल विकत घेतलं तर तुला पैसे दिलेले. समजतं ना आता? म्हणजे कोणी हे बोलून चालत नाही की मला कोणी देशाने काय केलं. प्रत्येकाच्या एज्युकेशन मध्ये देश कॉन्ट्रीब्युट करत असतो. आणि ते बाहेर जाऊन जॉब करतात. किती लॉस होतो माहिती ना आता? म्हणजे सुंदर पिचाई IIT कुठे होणार? हैदराबाद. कुठे होणार? काम कुणासाठी करणार? गुगल. सत्य नाडेला कुठे शिकणार? भारतात. काम कुठे करणार? अमेरिकेत. रघुराम राजन काय? शिकणार कुठे? भारतात. काम कुठे करणार?
IMF पुढे विक्रम पंडित सिटी बँक. विक्रम पंडित काय आपण आपल्या टॅलेंटला आपल्या देशात सांभाळता येत नाही म्हणून अमेरिका श्रीमंत आहे ना आपण ते बोंबलत बसलो नाही मला बाहेर जायचं बाहेर जाऊन करायचं काय. मला तो माझा एक स्टुडंट होता त्याचं नाव आहे विकास चव्हाण. त्याचा भाऊ जर्मनीला होता. तो जर्मनीवरून त्याचं लग्न इथे ठरलं म्हणजे इथे आला तो लग्न. तर मला आठवतं की त्याचं लग्न 11:30 होतं. तो 10ला उठला होता त्या दिवशी. बरं त्याला म्हटलं अरे हो तुझं लग्न आहे 11:30 म्हणे. मला आता जर्मनीत 5 वाजले म्हणे. मला तिथली सवय लागली नाही का. पण त्या मुलाने मी बघितलं 10ला उठला आंघोळ केली आणि त्यांनी हनुमान चालीसा म्हटली. बापरे म्हटलं तू जर्मनीत राहून हनुमान चालीसा म्हणे. मग काय झालं जर्मनी तर तिथे देव नाही का म्हणे. अहो सर म्हणे एवढं बोगस वातावरण आहे त्या देशांमध्ये माणूस मेला तर दुसरा बघत नाही म्हणे. ते आपल्या सर्व्हिसेस असतात पिकअप नाही का पिकअप असतं ना याला उचलून घ्या आणि अंत्यविधी करा म्हणे. लोक येतच नाही म्हणे. असं त्यांना हे द्यावं लागतं. खूप म्हणजे परिस्थिती बिकट आहे. परिस्थिती काय आणि आपले तेव्हा कोणी जावं पार 15-20 लोक असतात. गेला गाव डायरेक्ट त्याला फार म्हणजे गावाकडची लोक माहिती आहे तुम्हाला सगळे वडाच्या झाडाला आजूबाजूला नाही का. आपल्या इंडिया इज अ कल्चरल कंट्री. काय इंडियाची कल्चरच भारताचं इकॉनॉमी इतकी स्ट्रॉंग आहे ना. ऍग्रिकल्चर काय नंतर रुरल आहे काय मोठ्यान काय अजून मोठ्यान काय काहीच आवाज नाही काय रुरल इकॉनॉमी जास्त आहे आपल्याकडे नाही त्याच्या. आपण त्या आणि खरी गोष्ट आहे की भारत हा गावांचा देश आहे. काय भारतामध्ये 6 लाख गाव आहे. किती मोठ्या किती पण आपल्याला काय झालं की आपण शहर खूप विकसित केले. शहर आता तुम्हाला विचारतो तुमच्यापैकी आता कोण असा विद्यार्थी जो 70 लाखाचा फ्लॅट घेऊ शकतो तुमच्या स्वतःच्या नावावर घेऊ शकतो का. तुम्ही म्हणाल सर आधीच इन्स्टॉलमेंट राहिली 70 लाखचा फ्लॅट घेऊन उलट तुम्ही पास करा 70चाही घेऊन टाकू नाही का. हो का नाही. मग विचार करा 70 लाखचा कोणी घेऊ शकत नाही पण मार्केटला 70 लाखाचे फ्लॅट चालू आहे ना. हो का नाही. शहर एवढं जगायला चांगलं नाहीये. परवाच्या पेपरला आलेले लोक मुंबईवरनं गावाकडे जात आहे. मुंबईकडून कुठे जात आहे कारण शहर हे खूप कॉम्प्रेस्ड होते. इथे प्रदूषण वाढलंय. काय वाढलंय प्रदूषण गुन्हेगारी वाढली. काय खूप म्हणजे भयंकर भयानक आयुष्य झालेलं आहे. पण आपलं गांधीजी जेव्हा स्वतंत्र आले गांधीजी काय बोलले गावाकडे चला. काय कराय आपल्या सगळ्यात वाईट गोष्ट काय माहिती का आपल्या भारतातली इकडे लक्ष द्या. भारतामध्ये 70% किती आहे 70% लोक ऍग्रिकल्चरवर अवलंबून आहे. 70 पण जीडीपीच्या 20% उत्पन्न हे नव्हता. किती आहे 20%. म्हणजे 70% लोकांकडे फक्त 20% पैसा आहे. किती आहे 20%. आणि भारतातलं सर्व्हिस सेक्टर काय सर्व्हिस सेक्टर मध्ये 20% लोक आहे. हे ऍग्री आहे. काय ऍग्री आणि हे कोणतं आहे सर्व्हिस. तर सर्व्हिस सेक्टर मध्ये 20% लोक आहेत. किती आहे 20%. आणि यांच्याकडे भारताचा 55% पैसा आहे. किती आहे म्हणून आपल्याला शहरात मुली म्हणतात ना पुण्याचाच मुलगा पाहिजे इकडचंच पाहिजे नाही का असं म्हणतात ना. त्याचं कारण आहे की तिथे सॅलरीज खूप आहे. काय आणि मग त्या सॅलरी मध्ये ना लोक हाय स्केल मध्ये जगायचा प्रयत्न करतात पण तिथे जीवन नाही ना. तिथे सुखी जीवन नाही स्वच्छ पाणी नाही चांगला भाजीपाला नाहीये. ते त्याची गडबड नाही का. खूप महाग आहे. खूप गोष्टी काय रेल्वे मध्ये जास्त पैसे भरून सुद्धा. आता माझी बहीण आहे फ्लॅट स्वतःच आहे. फ्लॅट काय पण 15,000 रुपये मेंटेनन्स आहे. मेंटेनन्स किती आहे 15,000 रुपये. फ्लॅट स्वतःच आहे त्याला भाडं नाही काही नाही बरं का. मेंटेनन्स किती आहे 15,000. आणि मी माझे स्वतःच नाही तो घेतलेला आहे असं लोनवर त्याला 14,000 EMI. म्हणजे बघा आपण स्वतःचा फ्लॅट घेतला आपल्याला 14,000 EMI आणि यांना 15,000 रुपये मेंटेनन्स आहे. काय जगण्याचं काय खूप मुश्किल आहे. जगणं खूप काय खूप जास्त मुश्किल आहे. म्हणून आपण ना रुरल आपण काय रुरल इकॉनॉमीवर लक्ष द्यायला पाहिजे. आणि आपण खूप जास्त लक्ष कशावर देतोय सर्व्हिस. कशावर देतोय सर्व्हिस. आणि त्याच्यामुळे आपली गडबड होते. आपल्या ऍग्रीला जर बुस्ट केलं ना कशाला ऍग्री. पुढच्या लेक्चरला मी सांगणार आहे ऍग्रिकल्चर बजेट. काय त्याच्यात आपल्याला आणि गव्हर्नमेंटनी या बजेटमध्ये खूप साऱ्या प्रोव्हिजन ऍग्रिकल्चरवर टाकले. ऍग्रिकल्चर अँड रुरल ऍग्रिकल्चर अँड पण तुम्हाला ती जगाची परिस्थिती भयंकर आहे त्यामुळे सगळ्यात जास्त बजेट अलोकेशन कशाला जातं डिफेन्सला. कशाला तुम्हाला आता काय समजतंय. म्हणून कन्क्लुजन काय की आपल्याला बोरोइंग्स कमी करायचं. काय करायचं लाऊड बोला. काय तर आपल्याला टॅक्स वाढवावा लागणार आहे. काय टॅक्स. मग मी मागच्या वेळेला काय सांगितलं टॅक्स टेररिझम काय होतो भारतात व्यक्ती वस्तू विकत घेतो पण होतं काय माहिती का आपल्याकडे टॅक्स बुडवण्याचे 2 प्रकार आहेत. एक काय असतं माहिती का नॉन टॅक्सेबल
मनी काय नॉन टॅक्सेबल मनी. आणि दुसरा काय असतो माहिती का, दुसरा असतो तो नॉन लिगल मनी. काय नॉन लीगल म्हणजे कसं आहे, आता बघा मला टॅक्स भरायचा होता 15 लाख, किती 15 पण मी शो नाही केला आणि 1 लाख भरला. किती भरला 1 लाख. याचा अर्थ 14 लाख रुपये काय झाले माझे ब्लॅक मनी. मोठ्याने काय झालं ब्लॅक मनी. बरोबर आहे का नाही. हो. मग हा पैशाला जनरली लोक दुसऱ्या देशात इन्व्हेस्ट करतात. कुठे करतात दुसऱ्या देशात. आणि या देशांमध्ये स्वित्झर्लंड काय स्वित्झर्लंड. त्याच्यानंतर थायलंड काय थायलंड. त्याच्यानंतर टांझानिया काय टांझानिया. दुबई, झिम्बाब्वे, केनिया या देशांनी झिरो टॅक्स पॉलिसी आणले. काय आणले Zero tax आणि यांना म्हणतात टॅक्स हेवन्स. काय म्हणतात Tax havens. टॅक्स हेवन्स म्हणजे काय, इथे पैसे इन्व्हेस्ट करा काही टॅक्स लागणार नाही. नाही. पण मग या पैशाचं गव्हर्नमेंट कसं कंट्रोल करतं नाही का. सो गव्हर्नमेंट हॅज अ रूल दॅट इज नोन ॲज फेमा. काय फेमा नाही फेमा नाही का. तर फेमा म्हणजे फॉरेन एक्सचेंज मॉनिटरी ऍक्ट. लिहून घ्या, फॉरेन एक्सचेंज मॉनिटरी ऍक्ट. हा मी नवीन मुलं आहे ना, म्हणून मी 10 मिनिटात रिव्ह्यू घेतला. काय घेतला रिव्ह्यू. तर आपल्याकडे आज ना खूप टाइम आहे तसं पाहिलं. फॉरेन एक्सचेंज मॉनिटरी ऍक्ट. कुठे काय फॉरेन एक्सचेंज मॉनिटरी ऍक्ट म्हणजे बाहेरच्या देशातून जो पैसा येतो ना, त्या पैशाचं ते कंट्रोल ठेवतात. काय ठेवतात कंट्रोल. रेग्युलेशन्स काय ठेवतात लाऊड बोला. काय ठेवतात रेग्युलेशन्स. अजून मोठे काय रेग्युलेशन्स. हा अजून लाऊड काय रेग्युलेशन्स. नियमावली करते नाही का. मग त्याच्यामुळे आपल्या देशातून बाहेर जाणारी करन्सी किंवा आत येणाऱ्या करन्सीवर आपण कंट्रोल ठेवतो. समजते सर्वांना मोठ्या समजतंय काय. मग आता या पैशाचा दुर्वापर जगभर कसा होतो. आता जसं मी काल मला रवींद्र सरांनी विचारलं की तुमच्या मते हे युद्धाचं महत्वाचं कारण काय असू शकतं, तर यांना मी लगेच सांगितलं काय असेल नाही का. त्यांना म्हटलं सर या युद्धाचं कारण इराण नाही, इराक नाही, अमेरिका नाही, काहीच नाही. मी सांगतो या सर्व युद्धाचं महत्वाचं कारण आहे स्टॉक मार्केट. काय स्टॉक मार्केट खूप वाढलेले होते आणि यांना पाडायचं होतं. ते हे एजंट असतात, हे जे पंतप्रधान वगैरे असतात ना, हे एजंट असतात सगळे. हे स्टॉक मार्केट मधले लोक म्हणतात आता खूप वाढले द्या पाडून जातात. मग जोरात पाडताना बिझनेसमॅन लोक परत बाय करतात आणि छोटे जे असतात ना मासे ते असेच गळायला लागतात नाही का. त्याच्यामुळे हा सगळा खेळ आहे ना, हा सगळ्याचा सगळा खेळ म्हणजे सगळ्याचा सगळा खेळ आहे ना, हा चालतो पैशाचा. कसला आहे. दुसरी गोष्ट असतात याच्यात डिफेन्स कंपन्या. काय डिफेन्स कंपन्या काय करतात, याचे इक्विपमेंट विकायचे असतात. जसं रफेल आहे. काय रफेल कंपनी फ्रान्सची आहे. काय फ्रान्स. त्याच्यानंतर जर्मनीची कंपनी युरो फायटर. काय युरो फायटर. त्याच्यानंतर आता रशियाचे जे आहे SU-400. काय नाही सॉरी SU-57. SU काय 57. म्हणजे हे सर्व विमानांचं ना हे मोठ्या बोईंग. कोणतं आहे बोईंग. आता मला आपल्या अहमदाबादला विमान पडलं माहिती आहे तुम्हाला. हो का नाही. त्याच्यामध्ये 157 लोक मेले होते. किती 157 लोक मेले होते नाही का. एकच माणूस वाचला. म्हणजे ऍक्च्युअली इनडायरेक्टली 157 लोकांची हत्या झाली का नाही. पण कुठे काय अमेरिकन कंपनीवर काय ब्लॅकलिस्ट झालं, काय केलं नाही काय. कारण हे सगळे मोठ्या लोकांचे खेळ आहे आणि त्याच्यामध्ये लहान लोकांना दाबत राहतात माहिती नाही. हो का नाही. आणि आपण फसत राहतो. यांचे इंस्टाग्राम घे, फेसबुक घे, अमेझॉन घे, ऑनलाईन घे. आपण काय केलं आता जसं आपल्या नाशिकला कोरोनामध्ये टिकलेला क्लास कोणता होता. UC होता. कोणता होता UC. त्याच्यामधून बायजूस आला, अनअकॅडमी आला, साकार आला, संकल्प आला. काही यांच्याबद्दल बेस माहिती नव्हतं, काही बेस नव्हतं. पण यांच्या समर्थकांमध्ये एक मोठी गोष्ट आहे बरं का. यांच्या इथे काही नाही होऊन यांची शेफ्टी कायम वर राहते आणि आपल्या इथे सगळं होऊन आपल्या मुलांची शेफ्टी कायम खाली. कायम रडत असतं आपल्या मुलं नाही का. काही रिझल्ट हो नाही तर काही हो, आपले मुलं दुःखामध्येच असतात नाही का. मी तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो. मला नाही या पूर्ण क्लासेसमध्ये हिंमत आहे का एवढं भारी लेक्चर द्यायची. आहे का आहेच नाही. सब्जेक्टच नाही यांच्याकडे नाही का. मग तुम्ही म्हणता याचा अभ्यासात काय उपयोग आहे. अभ्यास म्हणजे तुमचं डोकं ऍक्टिव्ह होतंय ना. एवढं जगभरच्या गोष्टी आहे ना त्याच्यावर माहिती होते, मंथन होते. आता मला सांगा तुम्ही बालवाडीचे का आता. मग तुम्ही स्पून फीडर्स आहे का. तुम्हाला द्यायचे 15 क्वेश्चन आणि याच्यापैकी 10 एक्झामला येतील नाही का. दॅट्स अ रेडिक्युलस स्टडी. खरी गोष्ट आहे का नाही. असं काही राहत नाही. अभ्यास हा मूर्खपणा आहे. आता आज टेलिफोनचा शोध आजच लागला होता ठीक आहे. हो का नाही. मग त्याला पहिल्या लोकांनी सिलेबस दिला का हा बघ याच्याने टेलिफोनचा शोध लागतो. हा आणि त्यांनी पहिले विचार केला की टेलिफोनचा शोध लागला पाहिजे. हो का नाही. काही माहित नसणं हेच माहित होण्याचं पहिलं कारण असतं. समजतं ना. आता तुम्ही पास नाही म्हणूनच पास होऊ शकता ना. आधीच पास असते तर कशाला पास झाले असते.
खरी गोष्ट आहे का नाही? समजा डायरेक्ट सांगितलं असतं की एक्झाम द्या आणि तुम्ही पास आहे बँकेमध्ये, हो का नाही? तसं पूर्वी मायकोचे लोक यायचे, मायको मध्ये जॉब आहे, चला चला, तेव्हा नाही जायचे लोक. आज कळतंय की मायको मध्ये लागलं असतं तर फायदा झाला असता. खरी गोष्ट आहे ना? लक्षात आहे, जिथे लोक कमी आहे म्हणजे जिथे कमी जागा आहे आणि जास्त देणार आहे तिथेच महत्व आहे जाण्याचे, हो का नाही? खरी गोष्ट आहे का नाही? आता आमच्या इथे एक मी पाहिलं, आमच्या इथे मित्राचे गेलो होते मी, ब्राह्मण वधूवर मेळावा होता, तिथे 27 मुले होते आणि 154 मुलं होती. मग तिथे डिमांडिंग मुली झाल्या का नाही, प्रत्येक मुला 4-4, 5-5 जण जायचे नाही का, मग त्याच्यात गडबड व्हायची नाही का. आणि मी काही न्यूट्रल बाजूला बसलो होतो नाही का, तर ते काका आले, तुमचं बाकी का? तुमचं बाकी का? माझं कसं असेल, माझं वय झालंय. म्हटलं माझंही वय झालंय. बसा म्हटलं सर्वात काही ते नाही का. म्हणजे का बरं म्हटलं, आपण 300 भरलेले ना, त्याचा फायदा तर उठवतोय. काय होतं की तुम्हाला एक सांगू काय, बघा, पहिली गोष्ट पास होण्याचं सर्वात मोठं महत्व काय आहे की ज्या परीक्षेला 20 लाख लोक बसताय कधी, त्या परीक्षेत पास होणंच मोठे होणार आहे. खरी गोष्ट आहे ना? तर त्या मॅडमला मी सांगितलं ना, स्मिता तुम्ही घाबरताय म्हटलं, 14,000 लोकांना घाबरताय, मी तर 100 जागा भारतात किती 100 जागांमध्ये पास झालेलो आहे, ते पण माझ्याकडे काहीच नव्हतं नाही. तुमच्या पिढीमध्ये ना खूप कम्फर्ट झोन आहे, काय आरामामध्ये सगळं पाहिजे नाही. मी सांगतो बँकची एक्झाम जास्तीत जास्त 30 दिवसात पास करते, जास्तीत जास्त काय 30 दिवसात. मेन रिझन आहे, देर इज नो वर्क ऑन द इंटेलिजन्स, नो वर्क ऑन द इंटेलिजन्स वर कामच नाही ना, कामच नाही. कशावर काम आहे? दिवसभर प्रॅक्टिसवर, दिवसभर काय प्रॅक्टिस प्रॅक्टिस करा, प्रॅक्टिस करा, दिवसभर प्रॅक्टिस करायची, 2 मार्क आणायचे, काय फायदा झाला? हे बघा लक्ष नाही इकडे, तुमच्याकडे एक सिस्टीम पाहिजे. काय पाहिजे? सिस्टीम. इंटेलिजन्स वाढतो कसा? एक तर हुशार मुलांबरोबर राहून, कोणावर हुशार लोकांबरोबर राहून, नाही तर हुशार लोकांबद्दल वाचून, याच्यानेच इंटेलिजन्स वाढतो. असा स्वतः दिवसभर हातोडे आपटून काही होत नाही. लक्षात आहे, मी शिवाजी महाराजांबद्दल रोज वाचतो, महादेवांचं रोज वाचतो, रामायण रोज वाचतो. या गोष्टींमुळे काय होतं माहिती का, त्यांनी जो इंटेलिजन्स पहिले वापरलाय तो आपल्याला समजतो. कळतं ना? आता मी एवढे चांगले लेक्चर का द्यायला लागलो? मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला, नॅशनल स्टॉक एक्सचेंजला जायचो आणि तिथे भारी भारी लेवलचे लोक सांगायचे की फेमा ऍक्ट काय नाही का, कसा काम करतो नाही का, मग त्याच्यावर फायदा होतो. समजतंय आता? हो का नाही? आता तुम्हाला एक उदाहरणाने सांगतो बघा, ह्या ब्लॅक मार्केट बिझनेस कसा चालतो. तुम्हाला माहिती ना, आपल्याकडे हिरा असतो, हिरा डायमंड माहिती ना? हिरा नाही तो हिरा म्हणजे हिरा गुटका नाही, हिरा हे सदा केली नाही का. हा हिऱ्याचं मार्केट कसं आहे माहिती का, आपल्यातलं भारतातलं एक शहर आहे सुरत. काय नाव आहे? सुरत. तर सुरत मध्ये 5 लाख करोडचा टर्नओव्हर चालतो. किती? 5 लाख. आता याच्यामध्ये आणि मुंबईमध्ये झवेरी बाजार आहे, तर इथे ब्लॅक मार्केट पण आहे आणि नॉर्मल मार्केट पण आहे नाही का. तुम्ही पुष्पा पिक्चर पाहिला का नाही? पुष्पा, त्याच्यामध्ये रक्तचंदनचं ब्लॅक मार्केट कसं दाखवलंय. खरं आहे ना? खरी गोष्ट आहे. ते एवढं डेंजर नाही ते, फार तो चावतो बिवतो तसं नाही ते, पण ऍक्च्युअल मध्ये आहे तसं. रक्तचंदनचं मार्केट आहे, तिथे गुंड होता वीरप्पन, काय नाव आहे, ते सर्व चालायचं. तसंच या डायमंड मध्ये पण खूप आहे. आणि हा डायमंड बनतो कुठे म्हणजे याचा दगड कुठे असतो, तर एक देश आहे त्या आफ्रिकेत, त्याचं नाव आहे कांगो. काय नाव आहे? कांगो. या देशामध्ये हिऱ्याचे डोंगर आहे. हिऱ्याचे काय डोंगरच्या डोंगर आहे. आणि तुम्ही म्हणाल तिथे हिऱ्याचे डोंगर, तर देश किती श्रीमंत असेल? सगळ्यात गरीब देशांपैकी, कारण तिथल्या जमिनी सगळ्या श्रीमंत देशांनी विकत घेतलेल्या नाही का. कारण तिथे दगड तर आहे, पण त्याच्यापासून हिरा कसा बनवायचा ते टेक्निक नाही. समजतं ना आता? हो का नाही? तसं एक हरिण असतं कस्तुरी मृग. काय? त्या कस्तुरी मृग हरिणला स्वतःच कस्तुरी असतो, स्मेल येत असतो नाही का, पण त्याला कळत नाही की स्मेल कुठून येतोय. समजलं ना? सेम तुमचं आहे की तुमच्यामध्ये टॅलेंट आहे पास होण्याचं, पण तुम्हाला माहितीच नाही. तुम्ही तो मोबाईल मध्ये शोधताय. कुठे शोधताय? मोबाईल मध्ये. शोधू नका. जेवढा मोबाईलचा वेळ कमी कराल तेवढा तुमचा इंटेलिजन्स वाढत जाईल. हे लक्षात ठेवा. स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवा. पास होण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवणे. खरी गोष्ट आहे का नाही? आता मी कधीही हे नाही ठेवत की हा पेपर उचला तो पेपर उचला. माझ्या मनाने सर्व गोष्टीवर बोलतो. आणि मला ऍक्च्युअल मध्ये आता रवींद्र सरांनी सांगितलं काल की पेपरला जीकेला त्यांना 20 मार्क आहे. किती मार्क आहे? बऱ्याचशा गोष्टी क्लासमध्ये डिस्कस झाल्या होत्या. अक्षिता मॅडम आणि मी डिस्कस केल्या होत्या. अंजलीला माहिती आहे, अंजलीने लास्ट सेशन अटेंड केलं होतं ना आपलं, किती 8-8, 10-10 क्वेश्चन आले होते त्याच्यातून जीकेचे नाही का. फक्त हे लक्ष द्या, मी जे शब्द वापरतोय ना आता लेक्चरला,
त्याचा अभ्यास करा. काय करा? अभ्यास करा आणि त्याच्यावर वाचा. स्पून फीडर बनू नका. कुठून तरी पीडीएफ उचलली, कुठून काही केलं नाही का, तसं बनू नका. स्वतःच्या नोट्स बनवा. स्वतःचे काय बनवा. आणि लेक्चर बघण्याच्या ऐवजी सर्च करा गुगलवर फेमॅट काय सांगितलेलं आहे, किंवा आता आरबीआयच्या अपडेट्स काय झालं, काय आरबीआयने काय लॉ पास केले, कोणत्या बँकेचा सीईओ बदलला, कोणाची टॅगलाईन काय आहे, त्याच्यानंतर इंटरेस्ट रेट मध्ये काही बदल झालेला आहे का, त्याच्यानंतर राज्य सरकारला कुठल्या तरी बँकेने लोन दिलंय का, जसं वर्ल्ड बँकेने दिलं, IMF ने दिलं. IMF म्हणतं की आम्ही आंध्र प्रदेशला रोड बांधण्यासाठी लोन दिलं, बरोबर आहे ना, तर त्याच्यावर क्वेश्चन विचारतात. समजतंय सर्वांना. आणि हे जे लोन देण्याची प्रक्रिया असते ती फेमा ऍक्ट मध्ये असते. कशात असते? कारण की इथे फॉरेन एक्सचेंज मध्ये मिळतं ना. आता जसं एक उदाहरण घ्या, रशियाने लोन दिलं. कोणी? रशिया कोणामध्ये दिले? रुबल. कशामध्ये दिले? रशियाची करन्सी काय आहे? रुबल. मोठ्याने काय? रुबल. आता अशी बघा, अशी लक्षात ठेवायची, पूर्ण जगभराच्या करन्सी लक्षात ठेवायच्या नाही का. एक एक करून विचारतो. अमेरिकेची कोणती आहे? डॉलर. अमेरिकेची नंतर इंग्लंडची पाऊंड. पहिले युरो होती. पहिले काय होती? फ्रान्सची युरो. फ्रान्सची काय? युरो. जर्मनीची युरो. रशियाची रुबल. रशियाची रुबल. जपानची येन. चायनाची युआन. मोठ्याने काय? सौदी अरेबियाची दिनार. कोणती आहे? नंतर तिथल्या कोणत्या तरी दरम आहे. काय? दरम. अर्जेंटिनाची पैसो आहे. अर्जेंटिनाची पैसो. आणि आता कांगो देश सांगितलं, कांगो आणि टांझानिया. कांगो आणि त्याची करन्सी शिरीन आहे. शिरीन. कोणती आहे? दुनियादारी पिक्चर मध्ये हिरोईन आहे ना, तिचं नाव आठवतं का नाही. आता ते तिथे हिऱ्याचे डोंगर आहे. आणि तुम्हाला माहिती का, हिऱ्याच्या डोंगर पासून आहे ना ते फोडतात आणि हिरेचे दगड एक्सपोर्ट करतात. आणि तिथे विश्वास नाही ठेवणार तुम्ही, तिथल्या लोकांना पर डे 2-2 हजार रुपये ते खाणकामाचे भेटतात पर डे, बरं का. तर ते लोक शेतीच करत नाही. काय करत नाही? शेती. प्रचंड ड्रग्स आणि प्रचंड प्रमाणावर. सोमालिया देश आठवतं माहिती मला? सोमालिया प्रचंड ड्रग्स चालतात, प्रचंड प्रमाणात. त्यामुळे ड्रग्समुळे ते पूर्ण देश पोखरले गेले. नाईट क्लब, ड्रग्स आहे. आणि पूर्ण जगातले तिथे ना ह्युमन ट्रॅफिकिंग. काय? ह्युमन ट्रॅफिकिंग, नाईट क्लब, त्याच्यानंतर ड्रग्स, याच्यामध्ये सर्व गेले. आता कालच आहे ना, मला वाटतं जगातली सगळ्यात पॉप्युलर गायिका ब्रिटनी स्पिअर्स. काय नाव आहे? तिला ड्रग्स मध्ये पकडलेले आहे. तिला नाही का. अमेरिकेतलं सगळ्यात पॉप्युलर शहर आहे ना कॅलिफोर्निया. काय? पूर्ण मोठ्या प्रमाणावर ड्रग्स मध्ये गेलेले आहे. कारण याचं ड्रग्स येतं कुठून? मेक्सिको. कुठून आहे? आणि आताच तुम्हाला माहिती की ब्राझीलने कोणता देश आता? व्हेनेझुएला. कोणता आहे? व्हेनेझुएला. डोनाल्ड ट्रम्पने आता अटक केली ना ती, त्याच्या मागचं कारण काय होतं? ड्रग्स. काय होतं? ऍक्च्युली कॅलिफोर्नियामध्ये म्हणजे अमेरिकामध्ये ड्रग्सचं प्रमाण खूप जास्त वाढलेलं आहे नाही का. आणि तुम्हाला माहिती की आपल्या इथे एक अजून राज्य आहे, त्याचं नाव आहे पंजाब. काय? पंजाब. तर पंजाब ते नाही का उडदा पंजाब पिक्चर होतं, माहिती आहे तुम्हाला. त्याच्यात दाखवलं की आपल्या इथे कॅनडा वगैरे हे या देशाला, राज्याला, पंजाबला नशेमध्ये घातलेले. आपलं मुंबई, दिल्ली, बँगलोर, बरं नाही, मेट्रो सिटी पण ड्रग्स मध्ये गेलेले आहे नाही का. आता आपल्या मुंबईमध्ये ओशियावर नावाचा एरिया कोणता आहे? आरामशीर ड्रग्स भेटतात, आरामशीर. म्हणजे असं गोष्टी. हे काय सांगतोय तुम्हाला की हा सर्व पैसा आहे ना नॉन टॅक्सेबल मनी असतो. काय असतो? आता येतो कुठून? आता मला अपहरण केलं एखाद्याचं, मर्डर केलं, किंवा बँकवर डकेती टाकली, IT रिटर्न मध्ये दाखवू शकतो का? या वर्षी 5 डकेती आले 50 करोड रुपये टाकतात का? असं 3 जणांचं अपहरण केलं आले 120 करोड रुपये आहे का? असं 5 मर्डर केले त्याचे आले 60 करोड रुपये नाही का? असं लिहितात का? नाही. सो दॅट इज नॉट नॉन टॅक्सेबल मनी. हा म्हणता इलिगल मनी. काय म्हणता? इलिगल. ब्लॅक मनी 2 प्रकारचे असतात. एक नॉन टॅक्सेबल मनी. काय? मोठ्याने काय? नॉन टॅक्सेबल. आणि दुसरा आहे इलिगल मनी. काय? आणि म्हणून याला रोखण्यासाठी ना आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्स स्ट्रक्चर आहे. काय? आणि तुमचे जे इन्कम टॅक्स, एक्साइज, कस्टम, नार्कोटिक्स नाही का, हे आपलं स्ट्रक्चर असतं. आणि जेव्हा युनियन बजेट बनतं, काय? त्याच्यामध्ये सर्वात मोठं जे गोष्ट असते ना टॅक्स स्लॅब्स असतं. काय असतं? म्हणून जेव्हा तुम्ही युनियन बजेट वाचाल ना, सगळ्यात महत्वाचे टॅक्स स्लॅब मध्ये काय बदल झाले ते वाचत जा. समजतंय सगळ्यांना? हो का नाही? याच्यातून कन्क्लुसिव्ह गोष्ट आहे की आपल्याला जर बोरोइंग कमी करायचं, बोरोइंग काय करायचं, तर टॅक्स भरण्याचं प्रमाण काय केलं पाहिजे? वाढवायचं. आणि टॅक्स भरण्याचं प्रमाण वाढवायचं तर टॅक्सचं प्रमाण काय केलं पाहिजे? कमी केलं पाहिजे. बरोबर आहे ना? म्हणून रिसेंटली गव्हर्नमेंटनी कॉर्पोरेट टॅक्स कमी केला, माहिती आहे ना? हो का नाही? तुम्हाला आठवतं जीएसटी काउन्सिलने जीएसटी कमी केला, आठवतंय? जीएसटी काय केला? कमी केला. काही वस्तूंना तर जीएसटी माफ झाला. जीएसटी काय झाला? माफ झाला. मग त्यामुळे गव्हर्नमेंट टॅक्स भरणाऱ्यांची संख्या काय करते? वाढवते. आणि गुड न्यूज अशी की गेल्या 5 वर्षात, गेल्या काय भारतामध्ये 7% टॅक्स पेअर झाले. किती? 7%. 7 म्हणजे भारताच्या 140 करोड पैकी
9,80,00,000 किती 9,80,00,000 10 करोड लोक आता टॅक्स रिटर्न भरायला लागले. म्हणजे जवळपास 5 ते 6% लोक. आता विचार करा भारतामध्ये जेव्हा 30 करोड लोक किती टॅक्स भरायला लागतील तेव्हा भारताचा जीडीपी किती वाढला असेल. समजताय ना आता हो का नाही. आता 5 करोड लोक टॅक्स भरतात किती 5. जर 30 करोड भरतील तर भारताचा जीडीपी आता 4 करोड आहे किती नाही सॉरी 4 ट्रिलियन आहे किती 4च्या 6 पट. म्हणजे भारताचा जीडीपी $30 ट्रिलियन घरात आहे किती. आणि त्याच हिशोबाने मी बोलतोय की अमेरिकेच्या पुढे भारत 2047 मध्ये जाणार आहे. समजतंय. आणि हे घडवणारे तुम्हीच. हे सगळ्या गोष्टी समजल्या गेल्या पाहिजे. म्हणजे तर हा पार्ट असतो. मग आता काय झालं पैसे कुठून आले समजले सर्वांना. समजलंय का सगळ्यांना. हा ते इकडे बघा. म्हणजे एकदा फक्त तुम्हाला ते मोठ्याने बोलायचं की पैसे आले कुठून. म्हणजे बजेट वाचताना तुम्हाला हा सर्व गोष्टीचा फायदा होईल. हे बघा एकदा मोठ्याने बोला. कुठून आले पहिले बॉरोइंग. काय मग तुम्हाला नाही बॉरोइंग शोधायचं असतं. कुठून बॉरो केले नाही का. गव्हर्नमेंट कुठून बॉरो करतं. IMF काय मोठे काय म्हणजे इंटरनॅशनल मॉनिटरी फंड्स काय. आता तुम्हाला परीक्षेत याच्यावरच प्रश्न दिसतील बरं का. IMF चे हेडक्वार्टर कुठे. IMF चे प्रमुख कोण आहे. IMF नी लोन कोणाला दिलं. IMF नी जीडीपी किती जाहीर केला. बरोबर आहे. त्याच्यानंतर वर्ल्ड बँक आहे काय वर्ल्ड बँक. मोठे बोला काय वर्ल्ड बँक. हा मोठे काय वर्ल्ड बँक. हा त्याच्यानंतर वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काय वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन. नंतर ADB काय एशियन डेव्हलपमेंट बँक काय ब्रिक्स बँक. कोणती ब्रिक्स बँक. या खूप साऱ्या बँक असतात वर्ल्ड लेवलच्या संस्था असतात. या संस्था जाहीर करतात की तुम्हाला बॉरोइंग्स देतात. काय करतात बॉरोइंग. समजतंय सर्वांना मोठे समजतंय का पॉइंट. आणि बाकीचे काय होता टॅक्स. बाकीचे काय होता टॅक्स. म्हणजे भारताचा जवळपास 60 ते 70% टॅक्स बंद येतो. कुठून येतो 60. समजलंय सर्वांना मोठे समजलं आहे का. आता बघू आपण पैसे जातात कुठे. अंजली मॅडम प्लीज घ्या. मग हे थोडं रिव्ह्यू घेतला का तुम्हाला सांगतो याच्यात काय. आता आपला सर्वात जास्त पैसा तो स्टेट्सला. कोणाला स्टेट्स. कारण इंडिया बिंग अ फेडरल कंट्री. इंडिया बिंग अ फेडरल म्हणजे भारत ही एक फेडरल कंट्री काय. फेडरल याचा अर्थ काय संघराज्यीय पद्धती. मोठ्याने काय संघराज्यीय पद्धती. लाऊड बोला काय संघराज्यीय पद्धती. म्हणजे इंडियाला असं म्हटलंय इंडियाचं कंट्री ऑफ स्मॉल कंट्री. इंडियाचं कंट्री ऑफ स्मॉल कंट्री. इंडियाबद्दल 2 गोष्टी बोललाय. इंडियाचं कंट्री ऑफ स्मॉल कंट्री. मोठ्याने बोला काय इंडियाचं कंट्री ऑफ स्मॉल कंट्री. कारण प्रत्येक देशाची राजभाषा वेगळी आहे की नाही. प्रत्येक राज्याची तामिळनाडूची वेगळी गुजरातची वेगळी पंजाबची वेगळी हो का नाही. आणि प्रत्येकाचे टॅक्स स्ट्रक्चर वेगळे पेट्रोल भाव वेगळा सगळं वेगळे का नाही. मग त्यामुळे भारत एक छोट्या छोट्या देशांचा देश आहे. म्हणून तिथे काय झालं की प्रत्येक राज्याला आपण पैसे देत असतो नाही का. आपला 22% किती 22%. जवळपास बजेटच्या 53 लाख करोड पैकी 12 लाख करोड किती 12 लाख करोड रुपये आपण राज्यांना देतो. तरी राज्य बोलता काय केलं आमच्यासाठी नाही का. एवढं मोठं 12 लाख करोड केंद्र सरकार द्यायचं त्यांना स्वतः तर काही जमत नाही. मग त्याच्यावरून असतं. दुसरा सगळ्यात मोठा एक्सपेन्स दिलेला आहे ना. आता ही संघराज्यीय पद्धतीने आपल्याकडे हे पूर्वी काय होतं आपल्याकडे हे जे काही प्रोजेक्ट करतात हे प्रोजेक्ट प्लॅन कसे करायचे. तर पूर्वी आपल्याकडे प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया होतं. काय होतं प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया. लाऊड बोला काय प्लॅनिंग कमिशन ऑफ इंडिया. हा पण जेव्हा मनमोहन सिंग पंतप्रधान होते तेव्हा त्यांचे ऍडवायझर होते. त्यांचं नाव होतं मॉन्टेक सिंग अहलुवालिया. काय नाव आहे मॉन्टेक सिंग अहलुवालिया. हा त्यांनी पण एक प्रस्ताव आणला होता. आणि नंतर मोदी पंतप्रधान झाले तर त्यांचे ऍडवायझर होते बघा. काल अक्षिता मॅडमनी सांगितलं होतं अरविंद पनगडिया. काय नाव आहे अरविंद सुब्रमण्यम नाही का. यांनी त्यांना ऍडवाइस दिला होता की तुम्ही जे काही प्रोजेक्ट करताना तर राज्यांना अधिकार द्या. कोणाला राज्यांना. जसं महाराष्ट्राने काय करावं कोणाला अधिकार आहे महाराष्ट्र. पहिले कोण ठरवायचं केंद्र सरकार. आता महाराष्ट्र सरकारने आज जे बजेट मांडले त्या बजेट मध्ये कुंभमेळा काय कुंभमेळा आणि गड किल्ले याला पैसे दिले आणि आजच्या पेपरलाच दिलेले बघा. म्हणून बजेटचे बेनिफिट सगळं आपल्यापर्यंत येत असतात. आपल्याला नेहमी वाटतं काय बजेटचे फायदे काय. आता तुम्ही म्हणाल बजेट तर करता पण रस्त्यावर दिसत नाही. त्याचं कारण आहे भ्रष्टाचार. त्याचं कारण काय त्याच्यामध्ये बजेटचा काही संबंध नाही. लोक बजेट पैसे खातात म्हणून त्याच्यामध्ये गडबड झालेली. तुम्ही जर नीट वाचलं ना आता हे बघा कुंभमेळा आणि गड कल्याणसाठी निधी दिसतंय का सगळ्यांना दिसतंय. कुंभमेळा आणि गड किल्ल्यांसाठी निधी. तुम्ही म्हणता ना बजेटचा कोणाला फायदा. आपल्याला पण फायदा आपल्या नाशिक पर्यंत फायदा आहे. आपल्याला दिसत नाही तो नाही का.
आपल्याला म्हणजे तुमच्या घरात आईस्क्रीम आणून दिली नाही का युनियन बजेट मधून नाही तुम्हाला वा वा. काय बजेट मांडलं यार मला डायरेक्ट एक फॅमिली पॅक दिला नाही का वा वा नाही का 2 जण चला चला तुम्हाला फ्री मिसळ आहे नाही का त्यामुळे मोदींनी आता नवीन प्रोजेक्ट टाकलेले ते नाही का ते लाडकी बहीण योजना आहे नंतर एक नवीन आहे वृद्ध लोकांना अयोध्येला घेऊन जाण नाही का हे वृद्ध लोक जात अयोध्येला पण आजूबाजूला बघत असताना वा वा काय वातावरण आहे अरे तिथे रामासाठी आले तुम्ही बरं आहे ना तुमच्या अर्धे लागतं स्मशानात गेले तर का तुम्ही ओळखलं पाहिजे की आयुष्यात काय वाईट केलं आपण ते चेक करून यायचं नाही का पण तिथे जाऊन एन्जॉय करायला काय आम्ही गेलो अयोध्येला खूप एन्जॉय झाला अरे एन्जॉयला नव्हते गेले रामाने काय समर्पण केलं ते शिकायला गेले होते नाही का मग ते वय योजना काहीतरी काढलेली नाही का तर हे सर्व असतं की आपल्या लोकांना ना डायरेक्ट बेनिफिट पाहिजे काय पाहिजे डायरेक्ट मी सांगितलं आमच्या इथे एक लीडर होता त्यांनी काय जाहीर केली की मला मतदान करा तुम्हाला प्रेशर कुकर मिळेल बरं का इतकी लाईन कुकर घ्यायला इतकी लाईन पण ते कुकर काय होतं कुकर दिले पण झाकणच दिलं नाही ते म्हणे झाकणाचं काय म्हणे निवडून आल्यावर झाकण दिलं आता तुम्हाला निवडून यायचं तर झाकण पाहिजे ते निवडून आणावंच लागेल मतदान करावंच लागेल कारण आपले लोक कसे घेता कोणाकडनं मतदान कोणालाही करतात त्याच्यामुळे आपले इथे पैसे वाटणं पण एक अनएच्युअर्ड गोष्ट झाली माहिती ना आता हो का नाही खरी गोष्ट आहे ना आता मग आता काय स्टेटला देतात कोणाला स्टेट मग अरविंद सुब्रमण्यम यांनी पंतप्रधानांना सांगितलं की आपण नवीन सिस्टीम करू आणि त्या सिस्टीमचा अशी पद्धत असायला पाहिजे की स्टेट आहे ना कोण आहे नीट बघा काय स्टेट म्हणजे राज्य स्वतः ठरवेल की मला काय विकास पाहिजे कळतंय ना आता हो का नाही आणि मग त्या फेडरल सिस्टीमच्या आधारावर यांनी नवीन बॉडी बनवली तिचं नाव लिहून घ्या नीती आयोग काय नाव आहे नीती आयोग त्याच्याबद्दल प्रश्न विचारतात नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया हा याच्याबद्दल 100% प्रश्न विचारतात नीती आयोग काय नीती आयोग हा मोठ्याने बोला माझ्यावर नॅशनल लाऊड काय इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया आता एकच याच्यात बोलू नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया कळते म्हणजे प्लॅनिंग कमिशन गेलं आणि कोणाला नीती आयोग नीती आयोग मध्ये फरक काय होता की नीती आयोग मध्ये राज्याचे प्रतिनिधी कोणाचे राज्य स्वतः ठरवतं काय मग हा टॅक्स कसा देतो तर आपल्याकडे 2 प्रकारचे टॅक्स असतात एक असतो सीजीएसटी काय सेंट्रल जीएसटी काय आणि असतो एसजीएसटी म्हणजे स्टेट जीएसटी काय मग तो स्टेट जीएसटी यांना देतात समजतंय सर्वांना त्यांना राज्याची हिस्सेदारी म्हणतात काय आता दुसरं असतं फायनान्स कमिशन काय मी माझ्या सांगितलं की आपल्या भारतामध्ये 70 लाख एम्प्लॉई किती 70 लाख या 70 लाख लोकांचे पगार आहे किंवा त्यांच्या ज्या काही अजून सुविधा आहे ना त्या सगळ्या फायनान्स कमिशन मध्ये येतात काय जातात फायनान्स कमिशन त्याच्या व्यतिरिक्त हे आता बघा काहीतरी कुठेतरी स्फोट झाला ना आता त्या पंतप्रधानांनी 2-2 लाख रुपये दिले बघा आता कुठल्या तरी मध्य प्रदेशला झाला ना कुठे आला तर त्याच्यामध्ये त्या लोकांना 2 लाख रुपये दिले तर ते पैसे फायनान्स कमिशन मध्ये कुठे येतात फायनान्स म्हणजे बजेटचे 2 एक्सपेन्स असतात फिक्स एक्सपेन्स कोणता फिक्स एक्सपेन्स त्याला प्लॅन एक्सपेन्स म्हणतात काय म्हणतात दुसरा असतो नॉन प्लॅन काय नॉन प्लॅन तर हा फिक्स एक्सपेन्स असतो फायनान्स कमिशन त्याच्यानंतर दुसरं असतं सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम काय सेंट्रली स्पॉन्सर्ड स्कीम आणि दुसरी इकडे असते बस सेंट्रल सेक्टर स्कीम काय सेंट्रल हिला 17% देतात आणि हिला 8% देतात किती देतात 8% म्हणजे 25% पैसे स्कीम्स वर जातात किती 25% आता याच्यात कोणत्या योजना येतात मुद्रा योजना कोणती येते मुद्रा योजना बोला कोणती मुद्रा योजना स्वच्छ भारत अभियान कोणती स्वच्छ भारत अभियान उज्ज्वला योजना कोणती उजाला योजना कोणती उज्ज्वला वेगीन उजाला सौभाग्य योजना कोणती सूर्यघर योजना कोणती बिजली चालेल ना कोणती सूर्यघर योजना स्वनिधी योजना कोणती भारतमाला कोणती सागरमाला कोणती अशा भरपूर योजना इंदिरा आवास योजना म्हणजे तिचं नाव आता पंतप्रधान आवास योजना आहे कोणती आणि सर्वात मोठी योजना आहे मनरेगा कोणती म्हणजे पहिलेच नाव आहे महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट म्हणजे कोणती महात्मा कुठे काय महात्मा गांधी नॅशनल रूरल एम्प्लॉयमेंट गॅरंटी ऍक्ट आता तिचं नाव झालंय जी रामजी काय झालंय जी रामजी त्याच्या आधी एक स्कीम होती JNURN काय नाव आहे JNURN म्हणजे जवाहरलाल नेहरू अर्बन रिजनरेशन मिशन म्हणजे नागरी पुनरुत्थान निर्माण नाही का पण आता त्याला नवीन नाव दिलंय स्मार्ट सिटी काय नाव दिलंय स्मार्ट सिटी बरं हो का नाही स्मार्ट सिटी ऑफ डल पीपल नाशिक असं टाकायचं नाही स्मार्ट सिटी ऑफ डल पीपल
कारण 11 वाजता झोपेतून उठता नाही का, 11 वाजता रस्त्यावर नाही का हा चालू झाले दुकान खूप अवघड आहे नाही का. तर हे बघ इकडे लक्ष द्या, म्हणजे या स्कीम्सला किती पैसे आले 25%. किती आले 25%. म्हणजे परत पैसे जर मोजले ना तर 13.5 लाख करोड. किती 13.5 लाख करोड स्कीम्सला गेले. कशाला गेले? समजलंय सर्वांना हे? आता तुम्ही ना सेंट्रली स्पॉन्सर्ड आणि सेंट्रल स्कीम कोणत्या आहे? आता किसान सन्मान निधी कोणता? किसान सन्मान म्हणजे शेतकऱ्यांना 6,000 रुपये केंद्र सरकार देतं. कोण देतं? केंद्र सरकार. कोण देतं? केंद्र सरकार. आणि 6,000 राज्य सरकार देतं. कोण देतं? राज्य सरकार. म्हणजे 6,000 मोदी देतात आणि 6 शिंदे देतात. 12 नाही का? मोदी काय देतं? कारण मोदी बटणं दाबताना घ्या आले पैसे तुमचे, जसं याच्या खिशातूनच देताय. अहो मी पाहिले की काय राम मंदिरात आले ना 11 रुपये टाकले नाही ते काही नाही करत ते आम्ही चालणार तरी पाठवून 1,000 रुपये असं होतं हे. आणि ते त्यांनी झाडलं वगैरे होतं ना तेव्हा आधी कचरा टाकला होता थोडी सगळी ऍक्शन झाली थोडासा टाकून दिला होता. असं काय राम मंदिर आजही जाऊन बघा नेहमी स्वच्छ असतं, कचरा काढावाच लागत नाही तिथे नाही का, स्वच्छच असतं ते नाही का. कचरा तर गंगेवर काढायला पाहिजे नाही का. झालं. आता बघा इकडे मग त्याच्यानंतर आहे ना दुसरं सर्वात मोठं सेक्टर असतं डिफेन्स. काय? डिफेन्स. आता 53 लाख करोड आहे ना. किती? 53. त्याच्या 11% म्हणजे जवळपास 6 लाख करोड. किती? 6 लाख करोड. आता ऐका बरं किती? 6 लाख करोड. आता आपलं पूर्ण बजेट आहे 54 लाख करोड. किती? 54 लाख. 53. अमेरिकेचं रक्षा बजेट किती माहिती तुम्हाला? रक्षा बजेट माहिती आहे का? 81 लाख करोड रुपये. किती आहे? 81 लाख. हा आपलं डिफेन्स बजेट आहे ना, आपलं डिफेन्स बजेट त्यांचं डिफेन्स बजेट आपल्या बजेटच्याही 1.5 आहे. लक्ष द्या 81 लाख करोड. किती? 81 लाख करोड. तुम्हाला माहिती का आता इराण बरोबर जे त्यांनी युद्ध लढलं ना त्याचा प्रायमरी खर्च आहे 3,60,000 करोड. किती? 3,60,000. जर हे युद्ध 1 महिन्याच्या वर वाढलं तर 19 लाख करोड रुपये खर्च होते. किती? 19 लाख. जर वाढलं तर ना, वाढलं तर नाही वाढलं तर मग ते आता रशिया सध्या कंगाल स्थितीला काय आलेलं आहे? युद्धामुळे. बरोबर आहे? युद्धामुळे. हा भारत नाही आलं कारण भारताने 4-5 दिवसातच पाकिस्तानने शरणागती पत्करली होती ना. त्याच्या मी बोललो होतो आठवतं का तुम्हाला की पाकिस्तान जर आपलं युद्ध झालं तर 11च्या बॅचला चालू झालं तर 1:30 वाजेच्या आत संपलेलं असतं. आणि वेगळं काय बांगलादेशचं तर माझं इंट्रोडक्शन संपायच्या आतच संपलं असेल. झालं युद्ध करतच कशाला युद्ध काय म्हणतात? काहीच नाही त्यांच्याकडे माहिती का? मी बोललो ना पाकिस्तानने एकदा त्यांचं मिसाईल उडवलं होतं हथ नावाचं. काय नाव आहे? हथ. जसं आपलं अग्नी आहे ना, काय नाव आहे? अग्नी 5 मिसाईल आहे. अग्नी 6 आहे. अग्नी काय? 6. त्याची क्षमता 13,000 किलोमीटर. किती? 13,000. इथून अमेरिका उडवू शकतो नाही का, एवढं जबरदस्त लांब आहे. 13,000. चायना, शांघाय वगैरे नाही का ते लांब पर्यंत उडवू शकतो नाही का. अग्नी खूप जबरदस्त आहे. आता यांनी हथ नावाचं मिसाईल उडवलं होतं तर ते 32 किलोमीटरला जाऊनच पडलं नाही का. हे म्हणे की त्याच्यामध्ये ना टेक्निकल मिस्टेक होती नाही का. तर आपल्या लोकांनी ना खाली कॉमेंट मध्ये काय लिहिलं होतं नाही का की भाई पहिले ना रॉकेट लगाते वक्त ना पहिले ते काय म्हणतात वाद निकालले नाही का असं ते आज सोडून द्या असं नाही का. कारण त्यांनी हिंदीत फार भारी लिहिलं होतं, मला ते शब्द नाही आठवले कारण मला हिंदी ना पण मस्त लिहिलं होतं नाही का. कॉमेंट खूप भारी होते त्याचे. म्हणजे मुळामध्ये काय असतं डिफेन्स नाही खूप गरज आहे. आता तुम्ही म्हणाल आपल्या डिफेन्स काय आहे फक्त काश्मीर बॉर्डरला असं नाहीये. भारताला बॉर्डर खूप लांब आहे. भारताचा समुद्र किनारा 7,200 किलोमीटर. किती? 7,000. म्हणजे एवढा मोठा समुद्र किनारा सांभाळायचा तेच अवघड आहे. खरी गोष्ट नाही. आणि मला ना मुंबई हल्ला कुठून झाला होता? समुद्र. खरी गोष्ट का नाही. म्हणजे आपल्याला आर्मी मोठ्या काय? नेव्ही काय? नंतर एअरफोर्स काय? मोठ्याने बोला काय? लाऊड बोला काय? नंतर BSF काय? उरी पिक्चर पाहिला नाही का तुम्ही? हाऊ इज द जोश असं म्हणलं असतं. चाललं असतं का? मग तो विक्की कौशल त्याचं लग्न ठरलं असतं का असं बोललं? त्याचं लग्न आलंय त्याच्यानंतर नाही का. अरे बा लक्ष द्या इकडे. नाही ते आले होते ना सिद्धिविनायकला ते मुंबईला मला दिसले होते दोघं नवरा बायको. नाही खरंच आले होते. एकदा मी शिर्डीला गेलो ना माझ्या पुढे प्रीती होती पण तेव्हा तिचं लग्न झालं होतं. तर ना असतात ते येतात नाही का. तुम्ही मुंबईला गेले ना आता अभिषेक शर्मा वगैरे या मॅचच्या पहिले गेले म्हणून तर त्याचे 11 रन झाले नाही का. सिद्धिविनायकच्या जागी उज्जैनला गेला असता ना उज्जैन मी सांगतो ना 100 मारले असतील. झाले ना कोणाचे झाले माहिती का आपली महिला टीम नाही का लगातार 3 मॅच हरले. उज्जैनला गेल्यात लगेच विराट कोहली नाही का उज्जैनला गेला तर लगेच किती बदल झालं. उज्जैनला जायला पाहिजे होतं त्यांनी नाही का.
नाही तर पंढरपूरला तरी. तर इकडे लक्ष द्या. मग आता काय झालं, डिफेन्सला 11%, डिफेन्स काय 6 लाख करोड. किती 6 लाख करोड. तुम्हाला पाकिस्तानचं टोटल बजेट 70,000 करोड आहे. किती आपल्या म्हणजे महाराष्ट्र सरकारचं जास्त आहे. ते फुकट उड्या मारत काही नाही त्यांच्याकडे. भारत हे जगातल्या सगळ्यात टॉप डिफेन्स बजेटमध्ये. म्हणजे आता रशियाचं बजेट आहे ना एवढं नाही, रशियाचं 12 ते 14 लाख करोडचं आहे. पण रशियाकडे वेपन्स खूप भारी, खूप आहे, खूप जबरदस्त. म्हणजे अमेरिकेपेक्षाही भारी. अमेरिकेचं काय म्हणजे भारूड पसारा खूप आहे. या देशात एक बनवून ठेवलंय, त्या देशात एक बनवून ठेवलंय, त्या देशात सगळीकडे त्यांचे बेट आहे नाही का. त्याच्यामुळे त्यांचा खर्च काय जास्त आहे, पण क्वालिटी नाही त्यांच्या. म्हणजे आता त्यांचे मिसाईल इराणलाच समजा काय माहिती नाही का. तुम्हाला माहिती का अमेरिकेने नुसतं तोंड हे करतात. अमेरिकेने मदत कोणाला मागितली माहिती का डिफेन्ससाठी? आता भारताला टाटा सर्व्हिसेस आणि टाटा डिफेन्स त्यांना मागितले की आम्हाला लवकर मिसाईल बनवून द्या नाही का. भारत म्हणे आम्हाला नाही माहिती होते तुमचं तुम्ही बनवून. हा नाही, टाटाने सराय नाही सांगितलं त्यांना, त्याच्यामुळे ते चिडलेलं आहे. आता काय झालं ते इंटरेस्ट पेमेंट काय इंटरेस्ट 20% देतो आपण. किती 20%, म्हणजे 10 लाख करोड इंटरेस्ट देतो. किती 10 लाख करोड. 10 लाख करोड. जर आपलं बोरिंग वाचवलं तर एवढे इंटरेस्ट वाचला असता ना. आणि मी मागच्या वेळेला काय सांगितलं की जवळपास आपल्याला आहे ना 2 ते 3% मध्ये आपल्याला रेट पडतो. 2 ते किती 3, 2.5% धरू आपण. किती 2.5%. म्हणजे आपल्या भारतावर जे कर्ज आहे ना, कर्ज 2.5% म्हणजे 10 लाख करोड आहे. 2.5% म्हणजे 10 लाख करोड. 100% म्हणजे किती यायला पाहिजे, तर ते 400 लाख करोड. किती 400 लाख करोड. 400 लाख करोडचं कर्ज आपण घेतलेलं आहे. समजतंय सगळ्यांना? एवढं प्रचंड. म्हणजे आपलं जेवढं जीडीपी त्याच्या प्रमाणाने आपलं कर्ज आहे का जीडीपीच्या. असं म्हणतात की 55% जीडीपीच्या 55% हे घेतलेलं आपण. तर माझ्या माहितीत आहे ना 2.5% नसेल 5% तरी असेल. किती 5%. मोठ्या किती 5%. कारण कसं असतंय बाई इकडे लक्ष द्या. 5% धरले तर 5% म्हणजे 10 लाख करोड आहे. 5% म्हणजे 10 लाख करोड. 5 दुने किती येतात 10, तर 100 दुने किती येतात 200. म्हणजे भारतावरचं कर्ज 200 लाख करोड असेल. किती 200 लाख. आणि भारताची इकॉनॉमी सांगितली ना मी तुम्हाला की 380 लाख करोड. किती 380 लाख करोडचे 50% किती होता 190. किती होता 190. म्हणजे त्या हिशोबाने भारतावर जीडीपीच्या 55% कर्ज आहे. किती टक्के कर्ज आहे 55% कर्ज आहे. समजतंय सगळ्यांना? Yes, sir. मोठे समजलं आहे का? Yes, sir. बघा मॅथ्स किती भारी आहे ना, मजेदार असं सर्व समजायला मदत करतं ना. आता मॅथ्स नसतं तर एवढं समजलं असतं का? नाही. मॅथ्स हा सगळ्याचा आत्मा आहे, पण असंच समजून घ्यायचं असतं. आता याच्यामध्ये झाले हे झाले डिफेन्स काय Defense. आता मेजर सबसिडीज काय Major subsidies. 4 सबसिडी असतात. रेशनिंग कोणतं रेशनिंग. ऑइल अँड गॅस कोणतं Oil and gas. फर्टिलायझर कोणते Fertilizer. आणि मग लास्ट आली एज्युकेशनल काय Educational. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे 6% सबसिडी. किती 6%. 53 लाख करोडचे 6% म्हणजे 3,18,000 करोड होतं. 3 लाख किती 18,000 करोड. विचार करा 3,18,000 करोड एवढी सबसिडी देते तरी लोक बोलतात काय दिलं. समजतंय सगळ्यांना? Yes, sir. एवढं प्रचंड 3 लाख करोड. किती 3 लाख करोड. आता महाराष्ट्र सरकारचं बजेट किती आहे बघा. महाराष्ट्र सरकारच्या बजेटच्या अर्ध तर हे देते सबसिडी देते. काय देते Subsidy. मग लोकांना सबसिडी सगळ्या मिळतात पण लोक त्याच्यावर मानत नाही. आणि आपल्या देशात सबसिडी का देतात, कारण आपल्या बजेटचं एक गोल आहे फायनान्शियल इन्क्लुजन. काय Financial लिहून ठेवा. inclusion. फायनान्शियल इन्क्लुजन हे आपल्या बजेटचं एक गोल आहे. आर्थिक सर्वसमावेशकता. आता तुम्हाला काय करायचं याच्यावर वाचायचंय सगळ्यांना. समजतंय सर्वांना? मोठे समजतंय का? Yes, sir. म्हणजे जे विषय मांडले मी स्कीम्स वाचल्या. काय वाचल्या स्कीम्स सांगितल्या. त्याच्यानंतर तुम्हाला वर्ल्ड बँक वगैरे नाही का ऑर्गनायझेशन. त्याच्यानंतर हा टॅक्सेशन काय टॅक्सेशनच्या बॉडी कोणत्याच आहे त्या वाचायच्या. याच्याने तुम्हाला सर्व समजेल. तुम्ही वाचन गरजेचं आहे. काय गरजेचं वाचन. आहे वाचन जास्तीत जास्त गरजेचं आहे. आता हे समजतंय सर्वांना? Yes, sir. हा मग डिपेंड केलं सगळ्यात जास्त काय काय इंटरेस्ट पेमेंट काय Interest payment. त्याच्यानंतर अदर एक्सपेंडिचर काय Other expenditure. सिव्हिल पेन्शन काय Civil pension. आणि त्याच्यानंतर मग लास्ट झालं एवढे. तर याच्यामध्ये ना काय झालं अदर एक्सपेंडिचर मध्ये काय असते एक फंड असतो त्याला आहे ना डिझास्टर मॅनेजमेंट फंड म्हणतात. काय Disaster management जसं fund. नॅचरल कॅलॅमिटी येतं ना. आता जसं भूकंप येतो काय तो भूकंप. भूकंपाला काय म्हणतात सांगा बरं अर्थक्वेक. Earthquake. कुठे काय Earthquake. जसं लातूरला आला होता ना. कुठे आला होता लातूर. आपल्या महाराष्ट्रात नाही का. त्याच्यानंतर वोल्कॅनो येतो. काय तो Volcano. ज्वालामुखी काय ज्वालामुखी. त्याच्यानंतर मग महापूर येतो. काय तो महापूर. बरोबर आहे ना. त्याच्यानंतर सुनामी येते. काय ते Tsunami. खरी गोष्ट आहे का नाही.
जसं सलमान खानच्या आयुष्यात आली सुनामी, आणि त्याच्यानंतर काय तो कोरोना, काय अशा जेवढ्या नॅचरल कॅलॅमिटीज येतात ना त्याच्यामध्ये जे फंड लागतो तो फंड असतो सगळा अदर एक्सपेन्स मध्ये. तो काय असतो? तो यूज करता, त्याला डिझास्टर मॅनेजमेंट फंड म्हणतात. काय म्हणतात? डिझास्टर मॅनेजमेंट फंड. म्हणजे त्याचं नाव वेगळं काहीतरी असू शकेल, वेगळं काहीतरी, म्हणजे नाव असं काहीतरी सिस्टमॅटिक देता ना, पण कन्सेप्ट लक्षात ठेवा. शब्दाला नका पकडू, सर हा शब्द बोलले पण वेगळे काही शब्द आहे असं नाही, बरोबर? हा, आणि मुलाला लगेच तुम्ही असं बोलले होते रे. समजते सर्वांना? समजत आहे का? बरं, आकांक्षा समजते का? सीए लोकांना समजते का? बरं, हा, आता हे झालं सर्वांना? एकदा फक्त मोठ्याने बोला. काय काय कुठे खर्च केला आपण? कुठे काय? नंतर काय? सेक्टर स्कीम्स, नंतर सेंट्रल स्पॉन्सर, नंतर काय? इंटरेस्ट पेमेंट, नंतर काय? फायनान्शियल, नंतर काय? डिफेन्स, नंतर सबसिडी, नंतर सिव्हिल पेन्शन. समजलं? ठीक आहे, आता बजेटच्या आतमध्ये जाऊ. अंजली मॅडम घ्या बरं, वर जा डायरेक्ट, वर 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 वर. तुम्ही खाली चालले, वर जाऊ, त्याला पकडून डायरेक्ट. तुमची ना बस पुढे आहे, माणूस मागे नाही, बस मागे माणूस पुढे असते. जाऊ दे, जाऊ दे. आता आपण एक 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 टर्म बघू, मग पुढच्या वेळेला वगैरे समजून जाईल. यावेळेला हा इन्फ्रास्ट्रक्चर 2.5, त्याच्यानंतर 1.3 टॅक्स प्रपोजल. दिसतंय काय? टॅक्स प्रपोजल म्हणजे मी जेवढं सांगते ना फायनान्शियल सेक्टर्स, त्याच्यात आता मी काय काय मुद्दे सांगायचा प्रयत्न करतो याच्यात, मग सगळं तुम्हाला कळून जाईल. रिन्यूइंग एम्फसिस, बरोबर? टॅक्स प्रपोजल्स, प्रोफेशनल सपोर्ट, जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या. टॅक्स रिफॉर्म्स, बरोबर? बरं, किती अभ्यास सर, म्हणजे याच्यामध्ये किती गोष्टी नाही. हा 1.1 झालंय, झालंय झालंय झालंय, घ्या घ्या 1.1 घ्या. 1.1 हे बघा, त्यांनी एक एक मुद्दा सांगतो, म्हणजे सर्व डीपने जात, पण तुम्हाला त्यांनी वर्कआउट कसं केलंय बघा. मॅन्युफॅक्चरिंग, मोठ्याने काय? मॅन्युफॅक्चरिंग, स्ट्रॅटेजी अँड फ्रंटियर सेक्टर. काय? आता काय झालं, मी सांगितलं ना, भारतातलं सर्वात जास्त जे आपल्या इथे होतं ना ते ऍग्रीवर डिपेंड होतं. काय? ऍग्री. आणि पूर्ण जगात हे बघितलंय की वन डायमेन्शनल इकॉनॉमी झाली ना, खूप प्रॉब्लेम होतो. मी उदाहरण सांगतो तुम्हाला. आता सौदी अरब, काय? सौदी अरब हे काय झालं, तेलावर जास्त अवलंबून आहे. मग तेल बंद झालं का गडबड होते ना. तसं आपलं पूर्ण ऍग्रीवर डिपेंड नाही, म्हणून आपण ना ऍग्रीवरून त्याला मॅन्युफॅक्चरिंग वर आणतोय. कशाला आणतोय? मॅन्युफॅक्चरिंग झालं का थोडी बॅलन्स होईल, म्हणजे कधी मॅन्युफॅक्चरिंग मधनं रिटर्न मिळेल. मॅन्युफॅक्चरिंग मधून काय होतं, कारण मॅन्युफॅक्चरिंग मधनं आपल्याला एफडीआय मिळतं. काय म्हणतात? मोठ्याने काय? एफडीआय म्हणजे फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट. काय? आणि याचा फायदा आपल्यामध्ये एम्प्लॉयमेंट जनरेशन होतं. काय होतं? टॅक्स जनरेशन होतं. काय होतं? टॅक्स. आपल्या भारतातलं सगळ्यात जास्त टॅक्स देणारं, एम्प्लॉयमेंट देणारं सेक्टर आहे ऑटोमोबाईल. कोणतं आहे? आपल्याकडे मारुती, मोठ्याने काय? मारुती, टाटा, किर्लोस्कर, काय? महिंद्रा, कुठे? बजाज, काय? हिरो, मोठ्याने काय? टीव्हीएस, कोणते? यामा, कोणते? अशा भरपूर कंपन्या ज्या इंडियन आहे. कोणत्या? इंडियन कंपन्या कार बनवतात, माहिती ना. आणि बाहेरच्या पण कंपन्या, बाहेरच्या नावात सांगा बरं कोण कोणते? मर्सिडीज आहे. कोणते? BMW, कोणते? लॅम्बोर्गिनी, कोणते? त्याच्यानंतर आपले काय? हा, फोक्सवॅगन, कोणते? फोक्सवॅगन. त्याच्यानंतर अजून कोणते सांगा? कोणते? मित्सुबिशी आहे, सुझुकी आहे, बरं ना. अजून सांगा कार मधली कोणते? फोर्ड आहे. फोर्ड तर गेली आता. साऊथ कोरियाची कंपनी आहे ना, कोणती? किया आहे. कोणती आहे? किया मोटर्स आहे. कोणती आहे? किया मोटर्स आहे. आणि युंडाई मोटर्स आहे. युंडाई विसरले तुम्ही? युंडाई तर भारतातली किती नंबर कंपनी आहे? 2. कोणती नंबर आहे? 2. 1 नंबर कोण आहे? मारुती. 1 नंबर कोण आहे? मारुती. 2 नंबर कोण आहे? युंडाई. 3 नंबर महिंद्रा. 3 नंबर कोण आहे? 4 नंबर टाटा आहे. 4 नंबर कोण आहे? अशा खूप कंपन्या आता भारतामध्ये नाही का, रेंज रोवर वगैरे खूप कंपन्या नाही का. मग या सगळ्या ऑटो सेक्टर मध्ये कशातल्या? आता तर अमेरिकेची पण आली ना हार्ले डेव्हिडसन. काय आहे? माहिती ना, आता घंटा गाडीवाले घेणार आहे ते. हार्ले डेव्हिडसन घ्यायची का आपल्याला? झालं
ते मॅन्युफॅक्चरिंग स्ट्रॅटजी. मग त्याच्यात काय करणार आहे, इंडिया सेमीकंडक्टर मिशन. काय इंडिया सेमीकंडक्टर, त्याचा विषय काय माहिती का तुम्ही, मोबाईल. काय मोबाईल आहे, त्याच्यानंतर तुम्हाला हे माहिती ना आपलं इलेक्ट्रिक व्हेकल्स. काय इलेक्ट्रिकल व्हेकल्स, इलेक्ट्रिकल बस, जेवढा आपण इलेक्ट्रिसिटी जनरेशन वर काम करतोय ना त्याच्यासाठी लागतं सेमीकंडक्टर. काय सेमीकंडक्टर. आणि सेमीकंडक्टर आहे ना आपण चीन कडून आयात करतो. काय चीन. मग याच्यामध्ये आपल्याकडे एक मिशन आहे आत्मनिर्भर भारत. काय नाव आहे, आत्मनिर्भर भारत आहे ना, त्याच्या अंडर मेक इन इंडिया आहे. काय मेक इन इंडिया. मेक इन इंडियाच्या अंडर हे इंडिया सेमीकंडक्टर मिशन जाहीर केलं त्यांनी, नाही का. समजतंय सगळ्यांना. मग याच्यावर वाचायचं इंडिया सेमीकंडक्टर मिशन काय, नाही का, त्याच्यावर डीप वाचायला शिकायचं, नाही का. मग मी तुम्हाला सांगेल एक एक करून. त्याच्यानंतर बायोफार्मा शक्ती. काय बायोफार्मा. तुम्हाला माहिती याच्या पहिले आपण मेडिसिन जे बनवायचो ना ते चायना कडून आयात करायचो. कशाकडून, चायना. आता भारत आहे ना ते वाढवत चाललेलं आहे. याच्यामध्ये आपल्याला आत्मनिर्भर बनायचं आहे ना, भारताला आहे ना एक फार्मा हब बनवायचं. काय बनायचं आहे, जसं तुम्ही कोरोनात पाहिलं, कोरोनामध्ये आपण कोवॅक्सिन. काय कोवॅक्सिन हे भारताचं वॅक्सिन होतं ना, ते जगभर प्रसिद्ध झालं. आणि भारत आता जे आहे ना फार्मास्युटिकल मध्ये, कशामध्ये फार्मामध्ये भारत आता जगातल्या टॉप 3 देशांमध्ये. काय टॉप 1 नंबर मला वाटतं चीन आहे, 2 नंबर भारत आहे. 2 नंबर कोण आहे, भारत जाऊ शकतो याच्यामध्ये, पुढे जाऊ शकतो. म्हणून त्यांनी बायोफार्मा शक्ती आणले. काय हायटेक टूल रूम्स इन CPSE. त्याच्यानंतर बघा स्कीम्स फॉर रेअर अर्थ परमनंट मॅग्नेट. हे खूप महत्वाचा मुद्दा आहे बरं का. म्हणजे आपल्याकडे जे आता हे राहतं ना रेअर अर्थ. काय रेअर अर्थ मेटल्स, म्हणजे जगामध्ये सगळ्या देशांमध्ये याची स्पर्धा चालू आहे की म्हणजे आपल्याकडे जे हे बनवतात ना युरेनियम. काय युरेनियम, प्लॅटिनम. काय प्लॅटिनम. त्याच्यानंतर अजून पण काही मेटल्स लागतात ना आपल्याला ते हे बनवायला. हा, तर या सर्व मेटल्स मध्ये ना रेअर अर्थ मेटल आहे. काय रेअर अर्थ मेटल मध्ये अमेरिका, चायना यांच्यामध्ये स्पर्धा चालू आहे. आणि त्याच्यामध्ये भारताने पण आता वेगवेगळ्या देशात आहे ना आपण हे घेतोय खनिज, नाही का, काय म्हणतात त्याला, कोल माइन्स. कोल माइन्स नाही, माइन्स. कोणता आहे, आणि त्याच्यामध्ये रिसर्च मध्ये चाललंय भारत, का जेणेकरून आपण शोध केला ना तर आपल्याला रेअर अर्थ मिळतील. म्हणजे दुसऱ्या देशांवर आपल्याला अवलंबून राहावं लागणार नाही. कारण आपल्याला जेवढा इम्पोर्ट वाढेल, काय वाढेल इम्पोर्ट, तेवढा आपला कॅड वाढेल ना. काय कॅड म्हणजे काय असतं माहिती मला, करंट अकाउंट डेफिसिट. काय करंट, 1-2 वर्ष सोडून लिहून घ्या. करंट अकाउंट डेफिसिट खूप महत्वाचा मुद्दा असतो. म्हणजे करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय असतं माहिती का, इकडे लक्ष द्या सर्वांनी. करंट अकाउंट डेफिसिट म्हणजे काय असतं की आपला जो बाहेर पैसा जातो ना भारताच्या बाहेर, भारताच्या काय बाहेर, आणि जो भारताच्या आत पैसा येतो ना, तर फॉरेन आउटफ्लो फॉरेन इनफ्लो. मोठ्याने काय हा, तर त्याचा जो रेशो असतो ना त्याला म्हणतात कॅड. त्याला काय म्हणतात कॅड. लिहून घ्या, इक्वल्स टू कॅड इज इक्वल टू फॉरेन आउटफ्लो अँड फॉरेन इनफ्लो. मग आता मला सांगा बरं, कॅड वाढला तर आपला आउटफ्लो वाढेल का नाही, येस हो नो. आणि आउटफ्लो वाढला का मग आपलं करन्सी ड्रॉप होईल ना, हो का नाही. करन्सी ड्रॉप झाली का नॅचरली आपला लॉस वाढत जाईल. खरं ना, म्हणून आपल्याला एक्सपोर्ट वाढवावा लागतो, इम्पोर्ट कमी करावा. समजतंय आता. आणि ज्याला ट्रेड बॅलन्स म्हणतात. त्याच्यामुळे आपण हे बघा मॅग्नेट्स, रिसर्च, मायनिंग. हे बघा मी बोललो ना रिसर्च, मायनिंग. काय प्रोसेसिंग अँड मॅन्युफॅक्चरिंग. प्रोसेसिंग अँड त्याच्यानंतर स्कीम फॉर कंटेनर मॅन्युफॅक्चरिंग. काय कारण आपण कंटेनर बाहेरच्या देशातून घ्यायचो ना, ती आपल्या लॉजिस्टिकला लागतं. कशाला लॉजिस्टिक. हा, ते भारत बनवायला सुरुवात केली. त्याच्यानंतर 3 डेडिकेटेड केमिकल पार्क. हरीश, 3 डेडिकेटेड केमिकल पार्क ऍट सातमावली. 3 डेडिकेटेड केमिकल पार्क्स एनहान्सिंग डोमेस्टिक प्रोडक्शन. काय डोमेस्टिक प्रोडक्शन. मी नाही हरीशचं घर ना केमिस्ट्री येतं, MSc केमिस्ट्री, बरोबर ना. तर मग त्याच्यामुळे ना हे डेडिकेटेड केमिकल पार्क करणार आहे. तर याचं कारण काय माहिती का तुम्हाला, भारतामध्ये ना सध्या आपल्या मोठ्या प्रमाणावर आपला भारत आहे ना सप्लायर झालाय. काय झाला सप्लायर. कारण भारताकडे मॅन पॉवर खूप आहे ना. आता जसं आपल्याकडे संध्याकाळी आपला एक स्टुडंट आहे, त्याचं नाव गणेश. काय नाव आहे गणेश. हा मायलन कंपनी मध्ये, कुठे मायलन. तरी अमेरिकन कंपनी, कोणते खूप मोठी वर्ल्ड क्लास कंपनी, नाही का. मग त्यांनी सांगितलं की आमच्या इथे 1000च्या वर एम्प्लॉई. किती 1000च्या वर एम्प्लॉईज, नाही. आता हे सगळे काय करतात, औषधं बनवून अमेरिकेला पाठवतात. पुढे वाटतं मग तिथे अमेरिकेमध्ये हे जास्त आहे ना, सॅलरीज काय जास्त आहे. त्याच्यामुळे तर सॅलरी
तर सॅलरी जास्त आहे ना, त्याच्यामुळे आपले ते सॅलरी म्हणजे लेबर चार्जेस काय लेबर चार्जेस कमी करण्यासाठी ना त्यांनी ही स्ट्रॅटर्जी आखली की भारतामध्ये आउटसोर्स करणे. भारतात काय आउटसोर्स. अजून तुम्हाला एक माहिती बघा, आपले ते प्रोजेक्ट WNS कोणता आहे WNS आणि डेटा मॅट्रिक्स माहिती ना, हे काय करतात की आपले इथे पाठवून देतात. खरी गोष्ट आहे ना. आता पण आपले ते एम्प्लॉयमेंट चार्जेस काय कमी, मग त्याचा फायदा आपण मिळू शकतो. आपल्याकडची मॅन पॉवर काय समजतंय सर्वांना हे. हा मग ते त्याच्यासाठी ना यांनी केमिकल पार्क्स बनवले. काय बनवले Chemical parks. पार्क्स बनवले नाही का. नंतर स्कीम इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर टेक्सटाईल. इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर टेक्सटाईल. तुम्हाला आठवतं का मी फायनान्शियल इन्क्लुजन काय फायनान्शियल म्हणजे आर्थिक सर्वसमावेशकता मध्ये 4 गरजा मांडल्या होत्या. अन्न कोणता अन्न म्हणजे फूड काय Food. शेल्टर म्हणजे घर, शेल्टर म्हणजे घर, त्यानंतर एज्युकेशन काय Education. आणि टेक्सटाईल म्हणजे आपले हे ना, बरोबर ना. तर मी काय सांगितलं टेक्सटाईल साठी आपल्या इथे काय केलं की स्वस्त करणे. काय स्वस्त. सबसिडी नाही का तुम्ही 500चा शर्ट घ्या 300ला भेटेल असं काय नाही, कुठेच नाही. ते लाडके बहिणी योजनेत असेल पण याच्यामध्ये नाही. मग मुली उलट तेच पैसे वाचून नवीन ड्रेस घेतात नाही का. आले लाडकी बहिणी योजनेचे घेऊन टाका आता लगेच नाही का, असं मुलींची आयडिया आहे. तर याच्यात ना इंटिग्रेटेड प्रोग्राम फॉर टेक्सटाईल म्हणजे यांनी टेक्सटाईल पार्क बनवले. काय टेक्सटाईल पार्क. मला माहिती का आता आपल्या महाराष्ट्रामध्ये विदर्भ आहे. काय विदर्भ. बीड मोठ्या काय बीड. उस्मानाबाद म्हणजे त्याचं नाव बदललं ना आता काय झालं धाराशिव. धाराशिव. हा बीड धाराशिव लातूर काय लातूर. त्याच्यानंतर ते जालना काय जालना. याला आहे ना कॉटन हे म्हणतात क्लस्टर. काय Cotton cluster. इथे मोठ्या प्रमाणावर कापूस निर्मिती होते ना, मग इथे त्यांनी बनवलेलं आहे नाही का. इथे पण कॉटन त्यांनी टेक्सटाईल पार्क बनवले. काय बनवलंय Textile park. जेणेकरून आहे ना त्यांनी तिथेच प्रोडक्शन झालं पाहिजे नाही का. आणि आता आपले ते जे 2 रोड बनताय ना समृद्धी महामार्ग काय समृद्धी महामार्ग. त्याच्यासाठीच बनवलेला आहे बरोबर आहे ना. त्याच्यासाठी आणि एक रोड तिकडून जाणार त्याचं नाव नाही आठवत मला आता, तो ना तिथून असा कोल्हापूरच्या साईडने जाणार आहे. तो काहीतरी असं देवाचंच नाव आहे त्याच्यात नाही का. नाही 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 हा शक्तीपीठ महामार्ग. काय नाव आहे शक्तीपीठ. हा तो तसंच विदर्भातून जाणार आहे नाही का. आता गडचिरोलीला ना त्यांनी स्टील पार्क बनवलं. काय बनवलं Steel park. मग तसं ते तयार आहे. तसं कॉटन क्लस्टर काय Cotton cluster. टेक्सटाईल बनवतंय. समजतंय सर्वांना. Yes, sir. हा, आणि नंतर डेडिकेटेड इनिशिएटिव्ह फॉर मॅन्युफॅक्चरिंग अफोर्डेबल स्पोर्ट्स गुड. नंतर इलेक्ट्रॉनिक कंपोनंट मॅन्युफॅक्चरिंग स्कीम. हे इलेक्ट्रॉनिक आहे ना, इलेक्ट्रॉनिक ते आपले ते करणार का दिंडोरी आणि यांचं काय आहे ना सय्यद पिंपरी का कुठेतरी बनवणार इलेक्ट्रॉनिक कंपोनंट नाही का. हे आपल्या महाराष्ट्रात पण बनणार आहे नाही का इलेक्ट्रॉनिक कंपोनंट. काय Electronic component. तर ते म्हणजे असे सगळे क्लस्टर बनवणे. काय क्लस्टर. आणि याच्यात लॉजिस्टिक पार्क. काय Logistic park. लॉजिस्टिक म्हणजे काय हा माल बनवणार आणि तो माल आहे ना साचवून ठेवणे नाही का. मग त्याच्यासाठी हायवेज का बनवले, कारण नाशिकचा फास्ट हायवे झाला तो कुठे आहे मुंबईला. कुठे मुंबई. किंवा आपले ते वाढवण पोर्ट बनवते ना आता डहाणूला माहिती का नाही. हो. मग इथून कुठे जातो डहाणूला, मग तिथून इंटरनॅशनल मार्केट तिथे काय इंटरनॅशनल. समजतंय सगळ्यांना. म्हणजे याच्याने आपण हे वाढणं. दुसरं गोष्ट आपल्या इथे काय केलं आता ओझर एअरपोर्ट. काय केलं ओझर एअरपोर्ट. मग इथून आपल्याला माल बाहेर पाठवता येतो बरोबर आहे ना. हो का नाही. म्हणून इन्फ्रास्ट्रक्चर काय इन्फ्रास्ट्रक्चर, प्रोडक्शन काय Production. नंतर एक्सपोर्ट काय एक्सपोर्ट आणि एम्प्लॉयमेंट हे जोडलेले असतात. समजतंय सर्वांना. हा त्याच्या मागे स्ट्रक्चर बनवलेलं आहे. समजलंय सर्वांना हे? Yes, sir. पुढे घ्या अंजली मॅडम. हा हे बघ मग त्यांनी अजून 2 गोष्टी दिल्या आहे. स्कीम टू रिवाइव्ह 200 लेगसी इंडस्ट्रियल क्लस्टर, स्ट्रेंथनिंग डोमेस्टिक मॅन्युफॅक्चरिंग ऑफ हाय व्हॅल्यू अँड टेक्नॉलॉजिकली ॲडव्हान्स कन्स्ट्रक्शन अँड इन्फ्रास्ट्रक्चर इक्विपमेंट. म्हणजे हे सर्व क्षेत्र कशावर केलंय मॅन्युफॅक्चरिंग. Manufacturing. कशावर केलं Manufacturing. समजतंय सर्वांना. Yes. ओके पुढे घ्या अंजली. आता हे वाचत राहायचं नाही काय वाचायचं. त्याच्यानंतर हे बघा मी आताच सांगितलं तुम्हाला टॅक्स रिफॉर्म्स. काय Tax reforms. टू बूस्ट द मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर. म्हणजे त्याच्यासाठी टॅक्स काय दिले. मी आता काय सांगितलं कोणतीही डेव्हलपमेंट करायला टॅक्स काय करावा लागतो कमी. मग त्यांनी काय काय केलं बघा. एक्झम्पशन फॉर इन्कम टॅक्स फॉर 5 years टू द नॉन रेसिडेंट प्रोव्हाइडिंग कॅपिटल गुड्स इक्विपमेंट टुरिंग टू टोल मॅन्युफॅक्चरिंग इन अ बोंडेड झोन. म्हणजे काय झालं त्यांनी काय केलं माहिती का की जे नॉन रेसिडेंट लोक NRI कोण आहे NRI. म्हणजे भारताच्या बाहेर जे काम करणारे लोक आहे ना, काम करणारे बिझनेस करणारे लोक त्यांना टॅक्स नाही राहत ना. मग यांच्याकडनं आपण FDI आणू शकतो. काय आणू शकतो FDI. मग त्या FDI वर जर आपण टॅक्स लावला तर आपल्याला नॅचरली ते पैसे जास्त लागतात. खरी गोष्ट आहे ना. Yes, sir. हा म्हणून त्यांनी काय केलं FDI आणण्यासाठी यांना टॅक्स एक्झम्पशन दिलं. काय दिलं Tax exemption. म्हणजे जेणेकरून आपल्या भारताच्या बाहेर आता भारतातले जवळजवळ विचार केला ना
तर आपल्यातले 10 करोड लोक किती 10 करोड. वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन काम करतात. त्याला NRI म्हणतात. काय म्हणतात? NRI. म्हणजे नॉन रेसिडेंट इंडियन. काय म्हणतात? नॉन रेसिडेंट इंडियन. मग या लोकांच्या इन्व्हेस्टमेंट इथे आणण्याचं काम ते करतायत. समजलंय सगळ्यांना? खूप चांगलं आयडिया आहे, खूप चांगलं. नंतर बघा, प्रोव्हिजन ऑफ सेफ हार्बर टू नॉन रेसिडेंट फॉर कंपोनंट वेअर हाऊसिंग इन बॉन्डेड वेअर हाऊस. म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये जे NRI लोक आहे ना, काय NRI त्यांना इन्व्हेस्टमेंटला स्कोप दिलाय, जेणेकरून टॅक्स एक्झम्पशन केलं. काय केलं? exemption. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. किती वर्षासाठी? 5 वर्षासाठी. हा, त्याच्यानंतर डिफर ड्युटी पेमेंट विडो टू ट्रस्टेड मॅन्युफॅक्चर. हे वेगवेगळ्या स्कीम दिलेल्या आहेत त्यांनी, की म्हणजे जसं आता आहे बघा, एखाद्या गोष्टीला पेमेंट करायचंय तर तुम्हाला आता मला हे सांगत होते रुची मॅडम, त्यांनी सांगितलं की ते युनियन बँकला क्रेडिट ऑफिसर आहे ना, तर तिथे 5 करोड 7 करोड CC लागते त्यांना. CC म्हणजे आपण म्हणतो ना, जे म्हणजे इमिजिएट पैसे पाहिजे तुम्हाला. आता तुमच्याकडे 10 करोडचा माल आहे पण तुमच्याकडे पैसे नाही, तर मग तुम्ही त्या मालाला आहे ना मॉर्गेज करू शकता. काय करू शकता? मॉर्गेज म्हणण्यापेक्षा त्याला खूप सुंदर शब्द आहे की 2 प्रकारचे लोन असतात ना, एक अनसेक्युर्ड लोन. काय? कोलॅटरल म्हणतात. काय म्हणतात? कोलॅटरल. ते कोलॅटरल करतात आणि त्याच्यावर CC बनवतात. मग तुम्हाला 5-6 करोडचं कॅश मिळते. काय ते कॅश, जे तुम्ही लेबर पेमेंट, काय लेबर पेमेंट, बिल्स देणं या सर्वांसाठी यूज करतात. समजलंय सगळ्यांना? हा, ते त्यांना सिस्टम दिली नाही का. इन्क्रीज द लिमिट फॉर ड्युटी फ्री इम्पोर्ट ऑफ स्पेसिफाईड इनपुट यूज फॉर प्रोसेसिंग सी फूड प्रोडक्ट्स फॉर एक्सपोर्ट from the current 1% to 3% of FOB value of the previous year's export. असे त्यांनी ना वेगवेगळे, म्हणजे बघा सगळ्याच्या सगळ्या गोष्टी पाहिल्यानंतर टॅक्स एक्झम्पशन. काय? टॅक्स एक्झम्पशन. वेगवेगळे सेक्टर आहे ना, त्याला टॅक्स एक्झम्पशन दिले. काय? टॅक्स. आता बघा तुम्ही स्वतः विचार करा, टॅक्स एक्झम्पशन दिलं म्हणजे टॅक्स कमी केला का आपल्याला फॉरेन वरून काय करणार? जास्त FDI येणार. काय ना? FDI आलं का आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग वाढेल. काय वाढेल? मोठ्याने बोला. काय? राहिलं तर काय? आता मॅन्युफॅक्चरिंग वाढलं का काय वाढतं? एम्प्लॉयमेंट. काय वाढतं? एम्प्लॉयमेंट वाढलं का पर कॅपिटा. काय वाढतं? पर कॅपिटा वाढलं का GDP वाढतो. काय वाढतं? जेव्हा GDP वाढतं तर नॅचरली इन्व्हेस्टमेंट वाढतात, त्यांना रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जास्त मिळतो का नाही? दोज ऑल थिंग्स आर लिंक टुगेदर. समजतंय? हे वाचून घ्याल का व्यवस्थित? अंजली मॅडम पण PDF वाचवणार आहे. पुढे घ्या अंजली. हे वाचणार सगळे पॉइंट. काय नाही, त्यांनी सर्व याच्यामध्ये एक्झम्पशनच दिले. काय दिले? एक्झम्पशन. आता लास्ट मुद्द्याकडे येतो बघा. 3 pronged approach to help MSME grow as a champions. MSME grow as a champion. हा मुद्दा फक्त समजवतो तुम्हाला आणि थांबतो. समजताय सर्वांना? आता आपण कुठे गेलोय? बजेटच्या आत गेलोय. समजलं ना? आता थोडंसं डिफिकल्ट वाटेल. आता मी पण पुढच्या वेळेला ना रिसर्च जास्त करेल, मग तुम्हाला ना याचे व्हिज्युअल्स दाखवेल. काय व्हिज्युअल्स? जसं आता रेअर अर्थ मेटल म्हणजे कुठे काम चालू आहे, कुठल्या देशात चालू आहे. समजतंय? तेव्हा मी पण एक मनुष्य आहे, मला रिसर्च करावा लागतो. कळतं ना? आता पण मी जास्तीत जास्त क्लोज जायचा प्रयत्न करतो नाही का. असं 100% तर कोणी नाही देऊ शकत, पण जेवढं जास्त देता येईल नाही का. समजलंय सगळ्यांना? मग आता काय होतं लक्ष द्या इकडे. मी तुम्हाला म्हणतो MSMEचं महत्व काय ते मी डोळ्यांनी बघितलेलं आहे. आपल्या ते कंपनी महिंद्राच माहिती आहे ना मला. त्या महिंद्राचं आहे ना, मी जॉबला होतो ट्रेनी म्हणून. तर या इथे ना एका कंपनीशी त्यांचं टायअप झालं, कोलॅबरेशन झालं. तिचं नाव आहे रेनॉल्ट. काय? रेनॉल्ट म्हणजे पेनची कंपनी नाही, रेनॉल्ट त्याच्यात कारची कंपनी. काय? तुम्ही डस्टर नावाची गाडी ऐकली का? टाकू डस्टर. डस्टर गाडी ऐकली का नाही? क्विड ऐकली का? क्विड ही रेनॉल्टची कंपनी, रेनॉल्ट फ्रान्सची कंपनी. मग यांचं ना कोलॅबरेशन झालं आणि त्या कोलॅबरेशन मध्ये त्यांनी गाडी बनवली. तिचं नाव होतं लोगान. कोणती? माहिती तुम्हाला? लोगान नावाची कार, जबरदस्त कार होती ती. महिंद्रा रेनॉल्ट लोगान नाही का. खूप चालली होती ती. पण काय झालं माहिती का, मला अजून आठवतं का माझी ड्युटी राहायची तेव्हा मी ना असं ज्युनियर सुपरवायझर होतो. म्हणजे मला तेव्हा 3200 रुपये पगार होता नाही का. तर खूप चांगलं म्हणजे मला हे काम होतं नाही का तेव्हा. तर मी लक्ष द्यायचो यांच्यावर. पण मी एक बघितलं, मला एकदा नाईट ड्युटी लावली होती. तर मी ना रात्री बघितलं की एम्प्लॉई वगैरे ना, जसं मोठे मोठे लोक निघून गेले ना, झोपून जायचे नाही का. म्हणजे सिरियस काम नाही करायचे नाही का. जेवढा वेळ मिळेल ना तेवढा झोपा काढा, टाइमपास करा, असे करायचे, पत्ते खेळत बस. आणि मला ते दिसलं की ते ना एवढं हे नाही, म्हणजे आपल्या इथले लोक इफिशियंट नाही का. ते दिसलं. आणि एक दिवशी काय झालं माहिती का, ते व्हायचं तेच झालं. ते रेनॉल्टचे लोक आहे ना रात्री आले ते इन्स्पेक्शन करायला, आणि ते अचानक आले. ते इन्स्पेक्शन तर काही सांगून येत नाही का. असं डायरेक्ट आले, लोक मस्त पत्ते वगैरे खेळत होते. तर त्यांनी ना त्याचं क्वालिटी टेस्टिंग केलं. काय केलं? त्यांना लक्षात आलं खूप चुका त्यांनी प्रोडक्शन मध्ये सापडल्या, खूप चुका. त्यांनी मलाही विचारलं होतं, मी त्यांना इंग्लिश मध्ये सांगितलं होतं की या लोकांना मी डाय वगैरे सगळं समजून सांगतो,
पण ते ऐकत नाही कारण मी ज्युनियर एम्प्लॉई काय Junior. त्यांनी मला विचारलं की सिनियर एम्प्लॉई म्हटलं ते म्हणजे घरीच थांबतात पण त्यांची ड्युटी कोणती म्हटलं रात्रीची ड्युटी नाही का मग ते सिनियर लोक पण निघून जायचे नाही का मग तेव्हा ना ज्युनियर लोकांवर सोपवून द्यायचे आणि तेव्हा आपण किती त्यांना कंट्रोल नाही करू शकायचो मग क्वालिटी ड्रॉप व्हायची क्वालिटी काय व्हायची मग त्याला वेंडरशिप म्हणलं काय Vendorship. बाहेरच्या देशातून कंपन्या येताना तेव्हा चांगले वेंडर्स शोधतात काय शोधतात Vendors. चांगले वेंडर त्या क्वालिटीचे वेंडर्स शोधतात मग ते वेंडर्स जर भेटले नाही ना मग ते लोक काय करतात की डायरेक्ट इम्पोर्ट करतात डायरेक्ट काय करतात Import. इम्पोर्ट करतात त्या लेवलचं म्हणून आपण म्हणतो ना इम्पोर्टेड क्वालिटीचा स्प्रे नाही का असं नाही ऍक्शन करतात आपके यहाँ क्या चल रहा है हमारे यहाँ फॉग चल रहा है खरे का नाही असेच ऍक्शन करताना मुली हो का नाही? तर मग ते इम्पोर्टेड असतं काय असतं इम्पोर्टेड तर इम्पोर्टेड आहे ना मग त्याला इम्पोर्टेड क्वालिटी घेतात आता आपल्या इथे मग काय केलं रेनॉल्टनी त्यांनी पाहिलं की आपल्या इथलं काय क्वालिटी नाही मग त्यांनी महिंद्रा बरोबर ना कोलॅबरेशन तोडून टाकलं आता रेनॉल्ट सेपरेट झाले महिंद्रा Separate. पण महिंद्रा पण काही थांबले नाही महिंद्रानी ना इटलीची कंपनी कुठली इटली कंपनीवर टाईप केल्यानंतर महिंद्राच्या नवीन डिझाईन आहे ना तर इटलीची कंपनी बनवते ते जे काही टेक्नॉलॉजी ना त्याला एम हॉक टेक्नॉलॉजी म्हणतात काय M-Hawk. म्हणतात तुम्ही पाहिलं असेल महिंद्राच्या स्कॉर्पिओच्या शेजारले एम हॉक एम हॉक नाव कुठून आलंय माहिती का तुम्हाला क्रिकेट मॅच बघता का तुम्ही तेव्हा बघा ते असं दाखवता नाही का ते हॉकाय माहिती ना हॉकाय LBW आउट दाखवता ना ते फ्लॅग वरती येतं ते हॉकाय त्याला काय म्हणतात ती हॉकाय त्यांनी बनवली टेक्नॉलॉजी एम हॉक नाही का मग ते त्यांचे त्या टेक्नॉलॉजी करतात मग अशा ना कंपन्या कोलॅबरेट करायला लागल्या काय करायला लागल्या कोलॅबरेट आणि मग ते MSME म्हणून MSME सेक्टर चांगलं पाहिजे काय जर आपल्याकडे वेंडर्स चांगले असले ना आता मी तुम्हाला वेंडर चांगल्याचं पण उदाहरण देतो ठीक आहे तुम्हाला माहिती का आपल्यातला जो ब्रिज आहे म्हणजे जो हायवेला ब्रिज आहे ना आपला ओव्हर ब्रिज तो कोणत्या कंपनीने बांधलाय माहिती का तुम्हाला L&T कोणते भारतातली सगळ्यात मोठी कंपनी आहे लार्सन अँड टुब्रो कोणाची कंपनी भारताचीच आहे लक्ष द्या ही कंपनी ऍक्च्युली युरोपमध्ये होती ती आपल्यातल्या आदित्य बिर्लांनी विकत घेतली कोणी आदित्य बिर्लांची कंपनी L&T मग L&T ने हा ब्रिज बांधला एकदम जबरदस्त ब्रिज आहे बघा तुम्ही त्याचं काम किती सुंदर केलं म्हणजे त्याचं काम दिसतंय L&T पण ते काम केलं कोणी माहिती का तुम्हाला नाशिकची कंपनी अशोका इन्फ्रास्ट्रक्चर काय अशोकावाल्यांनी बनवलं नाही का म्हणून अशोकाचं एवढं कॉलेज बिलेज झालं ना ते L&Tच्या कामामुळेच झालं तर आता पुढचा पण ब्रिज आहे ना अशोकानेच बांधलाय कोणी म्हणजे L&T करतं पण L&T डायरेक्शन देते ना असं असं काम करायचंय त्याला चांगले वेंडर्स म्हणतात काय म्हणतात चांगले वेंडर्स मिळाले का मग ते काम पुढे चांगलं चालतं समजतंय ना आता पण ते वेंडरशिप नसल्यामुळे गडबड होते म्हणून यांनी MSME काय MSME असं सेक्टर आहे जे देशाच्या विकासाला पुढे नेऊ शकतं कारण बाहेरून कंपन्या येतात ना त्यांना चांगले वेंडर्स लागतात काय लागतात म्हणून MSME ला पुश करतात आणि कुठल्या इकॉनॉमीचा आत्मा आहे ना हा MSME आता यांच्या जळगाव आहे ना जळगाव तिथे जैन इरिगेशन नावाची कंपनी काय खूप सुंदर कंपनी तुम्ही बघून येते ते नाही का तिथे लोक वेगळे आहे पण जळगावचं ती कंपनी खूप भारी मी गेलो एक दिवशी बघायला इरिगेशन प्लॅन इतका भारी ना जबरदस्त प्लॅन आहे ते इरिगेशन आहे आपल्या नाशिकची पण कंपनी ना आता नाशिकला बघितलं ना ABB कोणते आहे ABB खूप छान काम करते त्याच्यानंतर ग्लॅक्सो काय आहे भरपूर चांगले तुम्ही मायको आतमध्ये बघू ना मायको पण सुंदर कंपनी भरपूर चांगल्या कंपन्या आपल्या नाशिकमध्ये नाही का मग तसंच आहे ना या MSME काय आपल्या नाशिकची अजून एक चांगली कंपनी ज्योती इन्फ्रास्ट्रक्चर काय जबरदस्त कंपनी ती नाही का आपलं हे बनवते ते लेट मशीन CNC मशीन कोणतं हा मग ते करतात ना खूप भारी तर हे बा आणि थोडं वर घ्या थोडस आता हे लास्ट फक्त सेक्टर सांगतो की बा 3 pronged approach to help MSME grow as a champion मग इक्विटी सपोर्ट काय इक्विटी काय डेडिकेटेड 10,000 करोड SME ग्रोथ फंड म्हणजे यांना 10,000 करोड रुपये दिले किती 10,000 म्हणजे नवीन उद्योग उभा राहिला नाही का त्यांनी 10,000 करोड टॉप अप द सेल्फ रिलायंट इंडिया फंड विथ 2,000 करोड म्हणजे ज्या लोकांनी पूर्वी लोन घेतलंय आणि त्यांना बिझनेस वाढवायचा आहे त्या लोनला काय म्हणतात टॉप अप लोन काय म्हणतात त्याला पण 2,000 करोड रुपये दिले नंतर लिक्विडिटी सपोर्ट थ्रू TREDS त्यांना त्यांनी काय म्हणलं ट्रान्झॅक्शन सेटलमेंट प्लॅटफॉर्म म्हणजे कसं दिलंय मी याच्याबद्दल पुढच्या वेळेला नीट सांगेन की यांना क्रेडिट गॅरंटी असते काय असते म्हणजे आता समजा एक तुमच्या कंपनीमध्ये 2 करोडचा माल आहे आणि तुम्हाला आहे ना लोन पाहिजे काय पाहिजे लोन पण तो माल विकला नाही जात किंवा फॉरवर्ड नाही होत मग तेव्हा ते काय करतात
लेटर ऑफ क्रेडिट. काय म्हणता? लेटर ऑफ क्रेडिट. म्हणजे काय असतं माहिती का, बँक आहे ना त्याची गॅरंटी घेते. बँक काय घेते? Guarantee. आणि त्याच्यावर ट्रेड चालतो. समजतंय त्यांना? हो. हा, त्याला लेटर ऑफ क्रेडिट म्हणतात. काय म्हणता? लेटर ऑफ क्रेडिट. तुमच्या ह्याच्यात आहे ना, इंटरव्ह्यूला विचारतात तुमच्यापैकी कोणी पीओ पास झाले ना, त्याच्यात व्हॉट इज मीन बाय लेटर ऑफ क्रेडिट. काय? Letter of credit. हा, मग ते सपोर्ट इंट्रोड्यूस क्रेडिट गॅरंटी सपोर्ट. दिसलं? क्रेडिट गॅरंटी सपोर्ट. हे बघ मानसी, दिसतंय काय? हो सर. पीओ ला क्वेश्चन विचारतात लेटर ऑफ क्रेडिट काय. पुढे काय आणलेली अजून? प्रोफेशनल सपोर्ट. काय? Professional प्रोफेशनल. support. तेव्हा गव्हर्नमेंट टू फॅसिलिटेट प्रोफेशनल इन्स्टिट्यूट टू डेव्हलप द कॉर्पोरेट मित्रज स्पेशली इन द टियर 2 and टियर 3 टाउन. आता नाशिक कोणतं आहे? टियर 2. कोणतं आहे? Tier 2. हा, तर इथे ना त्यांनी कॉर्पोरेट मित्र म्हणजे जे आहे ना, लोकांना बिझनेस मध्ये काय स्टेप उचलाव्या, कोणते सेक्टर अपकमिंग आहे, जसं आता AI आहे. कोणतं? AI. त्याच्यामध्ये कसं करायचं भाऊ, लोकांच्या खोटे इमेज बनवून कसं व्हायरल करायचं, क्लासेसला कसं बदनाम करायचं, याचं ट्रेनिंग मिळणार नाही का पुढच्या काळात. हा, खरं आहे ना. आणि इतर लोकांनी मग त्याचे आनंद घ्यायचा. वा वा वा, बरं झालं. खरं आहे ना. तर असं असतं. हे बघा, लक्ष द्या इकडे. टू हेल्प MSME मीट कंप्लायन्स अँड रिक्वायरमेंट ऍट अफोर्डेबल कॉस्ट. ऍट काय? Affordable cost. पुढे काय अंजली मॅडम? आता टॅक्स प्रपोजल रिमूव्हल ऑफ द करंट व्हॅल्यू कॅप 10 lakh पर कन्साइनमेंट ऑन द कुरिअर एक्सपोर्ट. म्हणजे तिथे टॅक्स राहायचा ना भाऊ, की तुम्ही बाहेर काय माल पाठवताय 10 लाखच्या वर, तर त्याच्यावर टॅक्स राहायचा. त्याच्यावर काय राहायचा? Tax. ती कॅप हटवून दिली नाही का, म्हणजे टॅक्स एक्झम्पशन देता आलं पाहिजे. समजतंय सर्वांना? Yes, sir. म्हणजे ते काय करतंय की आपल्यातलं मॅन्युफॅक्चरिंग आहे. काय? Manufacturing. मॅन्युफॅक्चरिंगला बूस्ट करायचा प्रयत्न करता. काय करता? Boost. समजतंय सर्वांना? Yes, sir. म्हणजे आज आपण काय काय महत्वाच्या गोष्टी बघितल्या बघा. पैसे कुठून येतात? समजले सर्वांना? Yes, sir. मोठ्याने पैसे कुठून येतात? म्हणजे हाऊ द रुपी कम्स, हाऊ द रुपी Comes. हाऊ रुपीज गोज आउट, हाऊ रुपीज Goes out. आणि त्याच्यानंतर आपण आता काही इंटरनल सिस्टीम पाहिले. समजले आता? Yes, sir. या म्हणजे बघितलं का युनियन बजेट किती मोठा अभ्यास आहे. समजतंय सर्वांना? Yes, sir. तुम्हाला एवढं लक्षात कसं ठेवायचं, काही टेन्शन नाही घ्यायचं. हे लेक्चर ऐकत राहायचं, जेवढं जमेल तेवढं वाचायचं, बातम्या वाचायच्या. काय वाचायच्या? बातम्या. जसं जसं आपण आज जात जातो ना, मजा वाटत जाते. आता तुम्हाला असं वाटतं का मी जन्मता ट्रेन होऊन आलेलो या गोष्टी? नाही, मी असे लेक्चर स्वतः देतच ट्रेन होत गेलो. तेव्हा काही मुलांना मजाक वाटायची, काही जण मला म्हणायचे नाही इतरच गोष्टी बोलत राहतात. आता पुढे इतर बोलवतो, बजेटवरच बोलवत होतं का नाही? हा, पण लक्षात आहे, डिफिकल्ट, इट्स व्हेरी डिफिकल्ट टू ट्रान्सलेट एव्हरीथिंग. समजतंय ना आता? Yes. ते पण मी काही बॅकग्राऊंडला ते असं नाही की निर्मला सीतारामन यांना विचारलं सांगा एवढं काय नाही सांगा भाऊ मला नाही का बुक्स वगैरे आहे का, असं काही म्हणत नाही. मी तर त्या दिवशी मुलांनी पाहिलं बजेटचं लेक्चर कसं स्टार्ट केलं माहिती का, इकडे चालू होतं, इकडे काय चालू, चालू. लगेच इथे येऊन लेक्चर स्टार्ट केलेले नाही का. आता मग पुढच्या वेळेला मी काय घेणार आहे माहिती का, पुढच्या वेळेला अजून याच्यामध्ये आतमध्ये जाईल, म्हणजे पुढच्या वेळेला बजेट पूर्ण होईल. बजेट काय होईल? पूर्ण होईल. मग त्याच्या नेक्स्ट वेळेला ऍग्रिकल्चर काय, Agriculture. फक्त ऍग्रिकल्चरला 1 दिवस, ऍग्रिकल्चरला 1 दिवस. गव्हर्नमेंट स्कीमला 2, गव्हर्नमेंट स्कीमला 2. आणि डिफेन्सला 1. म्हणजे असे किती लेक्चर बाकी आहे? 4. 4. म्हणजे आता कोणता रविवार किती तारीख आहे आज? म्हणजे आज रविवारच धरा, किती तारीख आहे आज? 7. किती आहे? 7. रविवारचं शनिवारी झालं ना आता, रविवार किती आहे? 7. म्हणजे याच्या पुढचं कधी येईल? 14. मोठ्या किती आहे? 14 ला हे बजेट पूर्ण होईल. 21 ला कधी? 21 ला ऍग्रिकल्चर, 21 ला काय? Agriculture. 28 ला कोणतं येईल? डिफेन्स. कोणतं आहे? नाही, गव्हर्नमेंट स्कीम. कोणतं आहे? Government scheme. 28 आणि याच्यामध्ये एप्रिल मध्ये, समजतंय? Yes, sir. त्याच्यामध्ये गव्हर्नमेंट स्कीम येईल. आणि मग त्याच्यानंतर जवळपास 14 एप्रिल डॉक्टर आंबेडकर जयंती नाही का, त्यावेळेला डिफेन्स बजेट होईल. काय? Defense budget. म्हणजे एप्रिलच्या पर्यंत हे चालू होईल. म्हणजे आरबीआय ला सर्व फायदा देईल. समजलंय? कारण आरबीआय ला जास्तीत जास्त मॉनिटरी जास्त असतं. Monetary. आरबीआय अपडेट्स काय? RBI आणि युनियन बजेटवर आहे. समजतंय सर्वांना? Yes, sir. आता याला जोडून आहे ना बारीक 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 अभ्यास करत राहायचा. जसं मी सांगितलं ना, जगातल्या करन्सीज, जगातल्या काय Currencies. करन्सीज कोणत्या आहे, जगातले प्रमुख कोण आहे, राष्ट्रप्रमुख कोण आहे, तिथली राजधानी काय आहे, समजतंय? नंतर भारतातले हायवे सांगितले. काय सांगितलंय? Highway. हायवे. तर कोणते हायवे तयार झालेले, त्याच्यानंतर वर्ल्ड बँकचं हेडक्वार्टर कुठे, IMFचं हेडक्वार्टर, WTOचं हेडक्वार्टर, हे सर्व इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टिस त्याचं हेडक्वार्टर कुठे आहे. म्हणजे हे सर्व लोकांची माहिती घ्यायची. म्हणजे हळूहळू ना तुमचा इंटरेस्ट त्याच्यामध्ये प्ले होईल. समजतंय सर्वांना? Yes, sir. लेक्चरचं क्वालिटी चांगली होती का? Yes, sir. बरोबर. आवडलंय सर्वांना लेक्चर? Yes, sir. थँक्यू. Thank you, sir. कॅमेरा बंद केला. एवढं लक्ष द्या इकडे. आपल्या नेहमी दरवर्षी प्रमाणे ना